कालावधी आहे. आता ह्या योजनेसाठी ही योजना आपण स्वयंसेवी पद्धतीनं राबवणार आहोत. याच्यासाठी स्वयंसेवकांचं प्रशिक्षणही आपण आयोजित केलेलं होतं. स्वयंसेवक कुणाला नेमायचं हेही तुम्हाला माहिती आहे. आणि या स्वयंसेवकांनी कसं शिकवायचं, काय शिकवायचं, हे या प्रशिक्षणामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आताच मी तुम्हाला सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 नुसार हे जे 5 घटक आहेत, आतापर्यंत फक्त आपण काय म्हणायचो, जे असाक्षर आहेत त्यांना लिहिता वाचता आलं की तो साक्षर झाला. परंतु आता असाक्षरांना साक्षर करायचं म्हणजे हे 5 घटक महत्वाचे: पायाभूत साक्षरता संख्याज्ञान, महत्वपूर्ण जीवन कौशल्य, व्यावसायिक विकास कौशल्य, मूलभूत शिक्षण आणि निरंतर शिक्षण. त्यानंतर आपणाला जो वयोगट दिलेला होता याच्यामध्ये, की बाबा या असाक्षरांचा पहिला वयोगट होता 15 ते 35. परंतु आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले, कालच पालकर साहेबांची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा आता सूचना दिलेल्या आहेत की 15 ते 35 जर वयोगट नसेल तर त्याच्या पुढचा घ्या, 35 ते 50 घ्या, 50 ते 60 घ्या. म्हणजे जेवढे आता असाक्षर आहेत त्यांना आपल्याला साक्षर करायचं आहे. जे गावामध्ये वयोगट आता महत्वाचा राहिलेला नाही, जेवढे असाक्षर आहेत त्या सर्वांना साक्षर करायचं आहे आणि साक्षरतेकडून समृद्धीकडे आपल्याला त्यांना न्यायचं आहे. ही आपली टॅगलाईन आहे, साक्षरतेकडून समृद्धीकडे. आता हे करत असताना जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांना, जे स्वयंसेवक आपण नेमलेले आहेत, मग त्यांना काही सूचना असणार आहेत की बाबा अध्ययनार्थी जे असाक्षर आहेत ते केंद्रस्थानी असणार आहेत. मग हे अध्ययनार्थी कसे असणार आहेत? अध्ययनार्थी त्यांच्या संग स्वयंसेवकांचं वागणं कसं असलं पाहिजे? स्वयंसेवक त्यांनी या अध्ययनार्थांना कसं समजावून घेतलं पाहिजे? कारण हे अध्ययनार्थी 15 वर्ष वयोगटापेक्षा जास्त आहेत, म्हणजे मोठे आहेत. यांच्याकडे जीवन जगण्याचा भरपूर अनुभव आहे. त्यामध्ये काही शिक्षित आहेत परंतु साक्षर नाहीत असेही आहे. त्याचं उदाहरण आपण बाजारामध्ये जर गेलो तर बाजारामध्ये गेल्यानंतर एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष भाजी विकायला जर बसला आणि त्याच्याकडून जर आपण भाजी विकत घेतली, वेगवेगळ्या प्रकारची ज्यावेळी आपण भाजी विकत घेतो, पावशेर, अर्धा किलो, 1 किलो अशी, आणि ज्यावेळी आपण पटकन त्यांना विचारतो ना किती रुपये झाले, तर ते एका सेकंदामध्ये लगेच आपल्याला सांगतात की सर एवढे रुपये झाले. म्हणजे शिक्षित आहेत त्यांना कळतं हे सर्व, पण साक्षर नाहीत. म्हणजे जे आपलं म्हणणं आहे ते त्यांना मांडता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी भाषा आणि गणित हे 2 विषय त्यांनी एकत्रित एकात्मिक स्वरूपात दिलेले आहेत. आता हे जे अध्ययनार्थी आपण केंद्रस्थानी मानतो त्यांना जगण्याचा भरपूर अनुभव आहे. कारण त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. जीवन जगण्याचा भरपूर अनुभव म्हणजे जर असाक्षर आणि आपण शिकलेलो यांच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडी तफावत राहते. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशीच एक वकील आणि एक असाक्षर असा एकत्र प्रवास करण्याचा योग आहे. आता ज्यावेळी त्या वकिलांना कळतं की माझ्याबरोबर प्रवास करणारा असाक्षर आहे, त्यावेळी त्या वकिलांचा अहंभाव जरा जागतो. आणि आता एवढ्या प्रवासामध्ये काय नेमकं करायचं, वेळ कसा घालवायचा, आणि त्यासाठी आपणाला ते वकील एक योजना राबवतात. त्या एक मिनिट सर. हॅलो, आवाज ऐकू येतो का? हॅलो, येतोय. ओके. हा, तर आता प्रवास करताना असाक्षर आणि वकील हे दोघं असतात. आणि वकील सहज म्हणतो की काय नाही, आपण काय करूया, एक पैज लावूया. आता या प्रवासामध्ये टाइमपास करण्यासाठी पैज लावायची. तर वकील त्या असाक्षर व्यक्तीला म्हणतो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही
जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही मला फक्त 10 रुपये द्याच. जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर 10 रुपये द्या. आणि असाक्षर त्याला वकील त्यांना म्हणतात की तुम्ही मला प्रश्न विचारायचा आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जर मला उत्तर आलं नाही तर मी तुम्हाला 100 रुपये द्या. म्हणजे वकिलांना एवढी गॅरंटी असते की हा असाक्षर आहे, आपल्या प्रश्नांची हा उत्तर देऊ शकत नाही. आणि त्यामुळं वकील पहिल्यांदा असाक्षर व्यक्तींना सांगतात की चला पहिला तुम्हीच मला प्रश्न विचारा. आता तो असाक्षर असला तरी जीवनाचे जगण्याचे अनुभव त्याच्याकडे भरपूर होते आणि मग तो त्या वकिलांना प्रश्न विचारतो. तर ठीक आहे म्हणे, मी माझा पहिला प्रश्न असा विचारतो, असा कोणता प्राणी आहे की ज्याला 8 पाय आहेत आणि तो आकाशामध्ये उडतो. आता वकील खूप विचार करतो, म्हणजे विचार करतो, त्याच्या जवळजवळ शिट्ट्या बोलवत की 8 पाय आहेत आणि आकाशामध्ये उडतो, आजपर्यंत मी असा प्राणी ऐकलेला नाही. आणि मग बराच वेळ विचार केल्यानंतर वकील आपल्या खिशातले 100 रुपये काढतात आणि त्या असाक्षराला देतात की बाबा मी हारलो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही, आता तू उत्तर दे. तर असाक्षर आपल्या खिशातले 10 रुपये काढतो आणि त्या वकिलाला देतो की मलाही या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. म्हणजे या लोकांच्याकडं, अध्ययनार्थ्यांच्याकडं अनुभव हा फार मोठा आहे. पण केव्हा केव्हा साक्षर म्हणजे शिक्षित नसल्यामुळं कुठं गेल्यानंतर व्यवहार करताना, कुटुंबामध्ये म्हणा, बँकेमध्ये म्हणा, मतदानाचा मुद्दा एक येतोय, या सर्व ठिकाणी जीवनामध्ये मग त्यांची काही वेळेला सुद्धा फसगत झालेली आहे. आणि यासाठी या साक्षरांना असाक्षरांना आपणाला साक्षर करायचं, म्हणजे साक्षरतेकडून समृद्धीकडे त्यांना घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी जे घटक आहेत, म्हणजे तुम्हाला स्वयंसेवकांना त्याच्यासाठी काही साहित्य पण दिलेलं आहे स्वयंसेवकांना. तर त्या साहित्यामध्ये तुम्हाला 4 कृती प्रवेशिका आहेत की ज्याला उजाला आपण म्हणतोय प्रौढ शिक्षणामध्ये, उल्हास, या प्रवेशिका 4 आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवकांना मार्गदर्शिका 1 आहे की या असाक्षरांना अध्ययन अध्यापन कसं करायचं आहे ते मार्गदर्शन पुस्तिकाचं 1 आहे. त्यानंतर कृतीपत्रिका 1 आहे, यामध्ये 1 ते 50 कृती आहेत. त्यानंतर मूल्यांकन पत्रिका आहे, मूल्यांकन पत्रिका 1 ते 50 आहे. याच्यामध्ये प्रश्नपेढी आहे. त्यानंतर चला जाऊया गोष्टींच्या गावा अशी एक पुस्तिका आहे आणि प्रश्नपत्रिका पण आहे. आता प्रश्नपत्रिकेचा सहज विषय निघालेला आहे. तर ज्यावेळी आपण या असाक्षरांना साक्षर करणार आहोत त्यावेळी त्यांचं मूल्यांकन हे वर्षातून 2 वेळा होणार. आता या मूल्यांकनाचं स्वरूप कसं असेल तर वाचनासाठी 50 गुण असणार आहेत, लेखनासाठी 50 गुण असणार आहेत आणि गणितासाठी 50 गुण असणार आहेत. या पद्धतीनं वर्षातून त्यांची 2 वेळा चाचणी होणार किंवा परीक्षा होणार. आता यामध्ये आपणाला जे घटक आहेत, म्हणजे असाक्षरांना साक्षर बनवण्यासाठी दिलेले घटक हे जवळजवळ 13 घटक आहेत. आणि या 13 घटकामध्ये पहिला जो घटक आहे तो पहिला घटक कुटुंब आणि शेजार आहे. आता हे तुम्हाला ज्यावेळी प्रवेशिका 1, प्रवेशिका 2, 3, 4 ज्यावेळी उपलब्ध होती त्यावेळी तुमच्या हे घटक सर्व लक्षात येतील. कुटुंब आणि शेजार. त्यानंतर संवाद आहे. तिसरा घटक आहे आपली संस्कृती. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे आपल्या अवतीभोवती. राक्षस सर, बहुतेक आवाज बंद झालाय किंवा तुम्ही दिसत नाहीये मला इथे. आवाज बंद झाला. हा, एकच मिनिट. राक्षस सर, तुम्हाला आवाज येत असेल तर फक्त एकदा हँड रेज करा, म्हणजे हा, ओके ओके सर, कंटिन्यू. ओके, कंटिन्यू करा सर. हा,
कुटुंब आणि शेजार हा प्रथम घटक आहे. म्हणजे कुटुंबापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि 13वा जो घटक आहे शेवटचा तो डिजिटल साक्षरता आहे. आता डिजिटल साक्षरतामध्ये मोबाईल असेल किंवा आपलं बँकिंग असेल, या सर्व ज्या बाबी आहेत, या घटक आहेत, त्या असाक्षरांना आल्या पाहिजेत. म्हणजे सुरुवात त्यांनी कुटुंबापासून केलेली आहे. त्यानंतर संवाद आहे, आपली संस्कृती आहे, आपल्या अवतीभोवतीचा भाग आहे, आहार आणि आरोग्य सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. 6वा घटक त्याच्यामध्ये मतदान आहे. त्यानंतर 7वा घटक आहे कायदेविषयक माहिती. आता प्रत्येक घटकाबद्दल सविस्तर असं मी काही सांगत नाहीये, कारण सविस्तर सांगायला गेलं तर खूप वेळ लागणार आहे. प्रत्येक घटकाचं आपली संस्कृती, थोडक्यात आपली संस्कृती काय आहे, आपला पोशाख काय असावा, आपले सण काय आहेत, आपण कसे साजरे करावे, ते का साजरे करावे, या सर्वांची माहिती त्यांना असणार आहे किंवा नसली तर ती आपण सांगणार. आता या असाक्षरांना साक्षर करण्यामध्ये एक फायदा असा आहे की त्यांच्याकडे जेवढे काही अनुभव आहेत ते आपणाला घेता येणार आहे. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. त्यानंतर आहार आणि आरोग्य असेल, कोणता आहार, ऋतू, कोणत्या ऋतूमध्ये कसा आहार केला पाहिजे, आपलं आरोग्य कसं राखलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यायाम असतील, हे सर्व. त्यानंतर 6वा घटक आहे मतदान. आता मतदानाबाबत आपणाला सुज्ञ लोकांना काय सांगण्याची गरज नाही. कायदेविषयक माहिती आहे पहा, की जेणेकरून कायदेविषयक आपणाला थोडेच कायदे माहिती असतात. आता कायदा म्हटलं की मुळातच आपण शिक्षक लोक जरा गांगरतो, कायद्यापासून जरा आपण लांब राहण्याचा प्रयत्न. पण हे कायदे आपल्याला माहिती असलेच पाहिजे. म्हणजे आपण जर प्रवास करत असू आणि आपली गाडी जर एखाद्या पोलिसांनी अडवली तर तो पोलीस प्रवासी वाहतुकीसाठी आहे का दुसरा आहे, याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. हे इतकं आपण डिटेलमध्ये खोल जात नाही. मग काही कायदे असतात. साधा आपणाला जर विचारलं 8 म्हणजे काय, 32 म्हणजे काय, त्यानंतर खाते उतारा म्हणजे काय असतो, तर या बाबी या सर्व आपणालाच माहीत असतातच असं नाही. त्यामुळं कायदेविषयक ज्ञान या असाक्षर लोकांना मिळालंच पाहिजे. त्यानंतर आपत्तीचे प्रकार आणि स्वरूप हा महत्वाचा घटक त्यांनी बघा त्याच्यामध्ये आणलेला. म्हणजे पाटण तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये कशी आपत्ती येते, आपली अनेक गावं आपण ऐकून आहोत की त्यांच्यावर कशी आपत्ती आली आणि त्याचं स्वरूप काय, आणि या आपत्तीपासून आपण कसं वाचू शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा इतरांना मदत कशी करावी, या सर्वांची माहिती या आपत्तीचे प्रकार व स्वरूप या घटक आहे. काळानुरूप बदलत्या गोष्टी. आता काळानुरूप बदलत्या गोष्टी कशा बदलत जात आहेत काळानुरूप, त्याचा भाग याच्यामध्ये दिलाय. म्हणजे आपण जे म्हणतो ना, जुनी लोक आणि नवी लोक यांच्यामध्ये ज्यादा दरी पडते, वैचारिक दरी होते किंवा वागण्यामध्ये. म्हणजे काळानुरूप बदलत्या गोष्टी आपणाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत की कसं बदललं पाहिजे. त्यानंतर प्रवास आहे, मनोरंजन सुद्धा आहे त्यांच्यासाठी, मनोरंजन आणि आर्थिक साक्षरता म्हणून एक भाग आहे. आणि 13वा घटक येतोय आपल्यासाठी डिजिटल साक्षरता. आता प्रथम मी तुम्हाला म्हटलं पायाभूत साक्षरता, आणि या पायाभूत साक्षरतेमध्ये संख्याज्ञान हा भाग आहे. म्हणजे आपण शिकलोय FLN. साक्षरता म्हणजे नेमकं काय, तर जे आपणाला मुद्रित आहे, लिखित आहे, ती सामग्री आपण वापरली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, त्याला अर्थ लावला पाहिजे आणि आपलं मत आपल्याला मांडता पाहिजे. याला आता साक्षरता म्हणायची. म्हणजे पूर्वीचा आपली जी कल्पना होती त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. लेखन करण्यात विद्यार्थ्यांना जसं आपण सक्षम बनवतो लेखन करण्यामध्ये, त्याच पद्धतीनं या असाक्षरांना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सक्षम करायचं आहे लेखन करण्यामध्ये. मग त्याच्यासाठी वेगवेगळं साहित्य तुम्हाला दीक्षा ॲपमध्ये सुद्धा दिलेलं आहे. उजासमध्ये मी तुम्हाला सांगितलं भाग 1, भाग 2, भाग 3 अशी 4 आपल्याला पुस्तकं दिलेली आहेत. आणि प्रत्येक घटक कसा शिकवायचा आहे ते सुद्धा त्या कार्यपुस्तिकेमध्ये स्वयंसेवकांची मार्गदर्शिका म्हणून आपल्याला दिलेली आहे. आता ज्यावेळी आपण मूल्यमापन करणार आहोत ते आपणालाच करावं लागणार. मूल्यमापनासाठी आपल्याला शाळेमध्ये जागा द्यावी लागणार आहे, ते मूल्यमापन आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे सर्व करत असताना
ज्यावेळी या असाक्षरांना लिहिता वाचता येईल, या सर्व गोष्टी येतील, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद फार मोठा असणार आहे. आणि यासाठी जी गोष्ट आपल्याला आव्हान देते तीच गोष्ट आपल्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकते. आणि म्हणून हा नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम यशस्वी करणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही व्हिडिओ सुद्धा आहे. बाबा स्वयंसेवक आहे, मग स्वयंसेवक असल्यानंतर त्या स्वयंसेवकांनी आपण आता 5वीच्या पुढचे स्वयंसेवक कालच आमची अशी चर्चा झाली की 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा कॉलेजचे जे विद्यार्थी अगदी त्यांना समाविष्ट करून घेतलं तरी सुद्धा आपण हा कार्यक्रम यशस्वी पार पाडू शकतो. कधी लागणार आहे मग या स्वयंसेवकांना शिकवण्यासाठी आपण साहित्य सुद्धा उपलब्ध करून देणार. म्हणजे त्यांच्यासाठी दीक्षा ऍप सुद्धा आहे की उल्हासची आपण मार्गदर्शिका सुद्धा त्यांच्यासाठी दिलेली आहे. आणि या पद्धतीनं आपण हा साक्षरतेचा कार्यक्रम पूर्णपणे राबवून 100% साक्षरतेचं लक्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आणि सर्वांनीच आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि असाक्षर जेवढे आहेत त्यांना साक्षर करण्याचा आपण प्रयत्न करूया. आता गणितामध्ये प्रत्येक घटकाचा सविस्तर असा एक भाग आहे की बाबा पहिला संख्याज्ञान असला, साक्षरता आहे, संख्याज्ञान आहे. मग संख्याज्ञानामध्ये त्या पुस्तकामध्ये मार्गदर्शनमध्ये तुम्हाला सविस्तर असं दिलेलं आहे की संख्याज्ञान बाबा 1 ते किती 1 लाखापर्यंत. मग 1 ते 1 लाखापर्यंत त्याला ते मोजता आलं पाहिजे. नाणी नोटा असतील त्या नोटा त्याला ओळखता आल्या पाहिजे, त्या नोटावरचे अंक ते ओळखता आले पाहिजेत. त्यानंतर 1 ते 999 पर्यंतची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या गणिती क्रिया सुद्धा त्याला जमल्या पाहिजेत. आणि त्यासाठी या असाक्षर जे आहेत त्यांना महत्वाचं केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. आता हे अध्ययन अध्यापन करत असताना सुद्धा त्या असाक्षर जे आहेत मुळातच ते वयोगट त्यांचा मोठा आहे, त्यामुळं त्यांची मानसिकता कशी आहे तेही या स्वयंसेवकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांची आपण त्यांना साक्षर करण्यासाठी जे शिकवणार आहोत त्यांची ती बैठक व्यवस्था आपण काय केलेली आहे, तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, त्यानंतर ते संध्याकाळी जर आपण रानातून आल्या जर त्यांना शिकवायला गेलो तर ते शिकतील का, या सर्व बाबींचा विचार करून आपणाला स्वयंसेवकांना आपणाला त्यांना साक्षर करायचं आहे. आता याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला काही हे आहेत मुद्दे आहेत की बाबा संख्याज्ञानामध्ये कुठवर जायचं असतं, संख्याज्ञान काय आपण कुठवर त्यांना पोचवू शकतो संख्याज्ञान. तर याच्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला उल्हासचे भाग 1, 2, 3, 4 असे पाठवले जातील त्यावेळी सविस्तरपणे या पुस्तकामध्ये ही माहिती दिलेली आहे. सध्या फक्त आपल्या एवढंच लक्षात असू द्या की आपल्याला 15 ते 35 हा वयोगट जो सुरुवातीला दिलेला होता, 15 ते 35 हा वयोगट आपल्याला असाक्षरता साक्षर बनवायचा आहे. तर तो वयोगट आता बाजूला ठेवून जेवढे आपल्याला असाक्षर सापडणार आहे त्या असाक्षरांना आपल्याला साक्षर करायचं आहे आणि तेही स्वयंपाकांच्या माध्यमातून. ओके. हॅलो. हा सर बोला. बोरकर हा सर बोला. काय सविस्तर कालावधी आपल्याला ठरवून दिलेला फेब्रुवारी अखेर आहे ना? हो, फेब्रुवारी मध्ये पहिली चाचणी होणार आहे. हा ठीक आहे. ओके. आणखी तुम्हाला जर काही आवश्यक वाटत असेल तर त्या सूचना द्या, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. हा चालते. धन्यवाद. हा सर. तुम्ही कंटिन्यू करताय का? काही सूचना राहिलेत अजून द्यायच्या? सूचना मग सविस्तरच घ्यायला नाही ठीक आहे. की असं कसं होतंय थोडक्यात बरोबर मर्यादा पडतात. अगदी काय ठीक आहे सर. राक्षस सर आपले मनपूर्वक आभार. आणि भोसले सर आपण नेटवर्क मध्ये असाल तर शैक्षणिक पालक सभेचा विषय सांगाल का? श्री भोसले सर.
ठीक आहे. श्री भोसले सर आज तिकडे कोकण भागात आहेत. शैक्षणिक पालक सभेचा विषय सर घेणार आहेत. समजा अनम्यूट होऊन ते सांगू शकले तर ते घेतीलच. तोपर्यंत गजानन सुतार सर अनम्यूट होऊन तुम्ही फक्त समग्रच्या खात्यांचा विषय तेवढा प्लीज कंटिन्यू करा. आणि मग श्री भोसले आवाज येतोय माझा? घ्या. आवाज येतोय सर येतोय. हा, काय झालं, थोडस माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे सध्याचा अपडेट पाहिलेला नाही, पण आता मी जरा असू दे. मोबाईलवर ओपन करतोय. 2 मिनिटं. हा सर. सर्वांना नमस्कार. आता बऱ्यापैकी म्हणजे एक मागच्या साधारणतः शनिवारपर्यंतचं अपडेट असं होतं की साधारणतः आपल्या 515 शाळा रजिस्टर झालेल्या आहेत आणि 475च्या आसपास युजर्स ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे 475 म्हणजे 25 आणि 15 40 हे व्हेरीफाय झालेले नाहीत. मग ते व्हेरीफाय करायचं आपण केंद्र स्तरावर जे केंद्र संचालक आहेत, तंत्रस्नेही शिक्षक आहेत, त्यांनी ते व्हेरीफाय करून घ्यायचे होते. तर काही केंद्रातून ते काम झालेलंच नाही. म्हणजे साधारणतः 40 तरी पेंडिंग आहेत. तर जे पेंडिंग आहे ते पेंडिंग काम सर्वांनी कृपया पहिल्यांदा पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या 526 शाळा रजिस्टर व्हायला पाहिजे. तर 515 मध्ये एक शाळा डबल होती, तर ती आपण डिलीट करून त्यांना पुन्हा करायला सांगितलेलं होतं. म्हणजे 514 झाल्या, किंवा त्यांनी रजिस्टर केलं असेल तर 515 झाल्या. म्हणजे अजून 11 शाळा रजिस्टर नाहीत. तर त्या 11 शाळा कोणकोणत्या रजिस्टर नाहीत त्या शोधाव्या लागतील. जसं मला ते काम ह्या 8 दिवसात करता आलेलं नाही, तर त्या नक्कीच आपण शोधूया आणि त्या शेअर केल्या जातील. आपापल्या केंद्रातून सर्वांनी आपल्या केंद्रातील आपली शाळा आणि चेकर, काही लोकांचं काय झालेलं आहे, मेकर तयार झालेला आहे आणि मेकर बरोबरच व्हर्च्युअल ID त्या शाळेचा तयार होतो. व्हर्च्युअल ID आहे, मेकर आहे, पण चेकर करताना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे चेकर नाही, मेकर आहे. मग अशा वेळी काय करता येते, आपल्याला चेकर नवीन तयार करता येतोय. पण चेकर तयार करताना आपण जे पहिल्या वेळी नाव टाकलेलं होतं शाळेचं, ZPPS असं जे नाव टाकलेलं होतं, त्याचप्रमाणे जर टाकलं तरच ते होतंय, अन्यथा होत नाही. मग अशा वेळी काय करावं लागेल की पहिला जो मेकर बनवला आहे किंवा व्हर्च्युअल ID बनवलेला आहे तो आपल्याला वरच्या ऑफिसकडून तो डिलीट करून घ्यावा लागेल. मग चेकर आणि मेकरमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स दिसतोय मला, 10 ते 15चा डिफरन्स आहे. आता ह्या 8 दिवसातलं मला अपडेट नाही बघता आलेलं, तर ती बघून मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो, मॅडम शेअर करतील. याशिवाय आपण मध्ये एक डेटा दिलेला होता CRC रजिस्ट्रेशनचा, तर बऱ्यापैकी तो डेटा आपण क्लिअर करून HDFC जे त्यांची एजन्सी आहे त्यांना आपण दिलेला आहे. आता तो जर डेटा त्यांनी फिडिंग चालू आहे त्यांचा मेसेज आला की आपण तो मेसेज देऊ. मग जसं आपण चेकर आणि मेकर तयार केलेला आहे त्याच पद्धतीनं आता आपला मेकर आहे तो केंद्रप्रमुख आहेत आणि चेकर आहे तो केंद्रशाळेचा मुख्याध्यापक आहे. ते करण्यासाठी आपण काय डॉक्युमेंट जोडलेलं होतं, तर पॅन कार्ड आणि केंद्रशाळेच्या मुख्याध्यापकानं त्या शाळेची ऑर्डर आणि केंद्रप्रमुखांचं पण ऑर्डर घ्यावी लागेल आणि त्यांचं पॅन कार्ड घ्यावं लागेल. मग त्यांनी तो फोटो शेअर केला तर त्याची PDF करून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावी लागेल. आणि त्या लिस्टमध्ये आपण प्रत्येक केंद्राचा क्रमांक दिलेला आहे. जसं आपल्या शाळेला UDIS आहे तसाच केंद्राला UDIS आहे. तो UDIS टाकून ZPCPS अशा नावानं ते रजिस्टर करावं लागेल. अजून काही नवीन सूचना आली तर त्यावेळी मी सांगतो. पण बऱ्याच शाळांनी एकच मिनिट. हा, ते कुणी करायचं? आता जे केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत आणि त्या केंद्राचे तंत्रस्नेही शिक्षक आहेत त्यांनी करावं.
त्यांच्याकडून ती माहिती घेऊन ती करावं लागेल. आता दुसरं करणार आपल्याकडे सक्षम कोण नाही, तंत्रस्नेही शिक्षकच त्या केंद्राचे आणि केंद्र संचालक यांनी ती जबाबदारी घ्यायची. केंद्र प्रमुख आपणाला त्यांचं आयडी प्रूफ जे काय आहे ते शेअर करतील, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शेअर करतील आणि मग ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. यात कुणाला काही शंका आहे का? हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय. हा, यामध्ये कुणाला अडचण काय आहे का? विनंती आहे, परत एकदा केंद्राचं आपलं चेकर मेकरचं सांगा थोडं. परत एकदा सांगू का? केंद्राचा चेकर मेकर डॉक्युमेंट पण सांगा आणि काय करायचं ते पण सांगा. हा, आता केंद्राचे चेकर मेकर आपण ती एक्सेल मध्ये फाईल घेऊन आपण HDFC त्यांचे जी एजन्सी आहे त्यांना पाठवलेलं आहे, ते रजिस्टर करणार आहेत. म्हणजे केंद्र शाळा त्याचं नाव किंवा चेकर मेकर सुद्धा ते रजिस्ट्रेशन करणार आहे. आपलं काम काय आहे की ते नाव वगैरे तिथं कदाचित येण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्यक्ष ती फाईल तयार होऊन आपल्याकडे आल्यानंतर किंवा त्याचा अपडेट आल्यानंतर मी आणि सविस्तर मार्गदर्शन करेन. पण मी त्यांच्याशी चर्चा केलेली होती. ते काय म्हणले, जे तुम्ही शाळांचे चेकर मेकर करताना डॉक्युमेंट जोडलेले होते तेच डॉक्युमेंट याला तुम्हाला जोडायचे आहेत. मेल ID वगैरे तो तिथे येणारच आहे. म्हणजे समजा आता VA केंद्राचा UDIS काय 273108 0032 असं काहीतरी आहे. तर मग तो टाकला की ती माहिती ऑलरेडी तिथं येणार आहे, म्हणजे मेकरच्या नावासहित सुद्धा येईल. मग ते फक्त तुम्हाला सेव्ह करावं लागेल. असं माझ्या माहितीप्रमाणे असं होऊ शकतं किंवा असं असणार आहे. फारसं काम त्यात काही नाही. आपलं मेन महत्त्वाचं काम आहे हे 43 केंद्र 43 आहेत हे पटदिशी होईल किंवा दोघं चौघं बसले तर ते होईल. पण आपल्या ज्या 526 शाळा आहेत त्यांनी सर्वांनी खात्रीपूर्वक आपला व्हर्च्युअल ID एकच आहे का? आज एक सूचना शेअर केलेली आहे बघा, मॅडमनी शेअर केली आहे, मी तंत्रस्नेही ग्रुपवर शेअर केलेली आहे सूचना. आपण ती फाईल मी शेअर करतो. सर्वांनी व्हर्च्युअल ID आपल्या शाळेचा एकच असला पाहिजे आणि त्याच व्हर्च्युअल IDने आपला चेकर आणि मेकर तयार झालेला असला पाहिजे. काही नाही काय केलंय, नेटवर्कचा इश्यू असेल किंवा मोबाईलवर केला असेल त्यामुळं चेकर डबल आहेत, मेकर डबल आहेत. बऱ्यापैकी 99% म्हणा आपण ते सगळं डिलीट करून घेतलेलं आहे. आता नवीन जर मागणं कुणी काय बदल केला असेल या 8 दिवसात तर तुम्हाला मी नाही पाहिलेला, मी तो बघून शेअर करेन. गुंड सर, तुमची शंका निरसन झाली का? हो सर, हो सर, हो, धन्यवाद. ओके, माझा विषय या ठिकाणी थांबवतो. आता आपण ऍक्च्युली असं काम करणार आहे की जे राहिले, जे ज्यांचं चेकर मेकर राहिले, ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलंय त्यांनाच आपण, माईक कुणाचा तरी चालू आहे, संबंधित त्या शाळांना, संबंधित त्या शाळा, संबंधित मुख्याध्यापक यांना आपण प्रत्यक्ष, माईक जरा बंद करा, यांना आपण प्रत्यक्ष आता पाटणला बोलावून मॅडम घेतील आणि त्यांच्याकडनं ते काम करून घेतील. कारण आता आपण मला वाटते नोव्हेंबरपासून, त्याच्या आधी ऑक्टोबरपासून आपण याच्यावर काम करतोय. त्यामुळे असे जे काही मुख्याध्यापक जी शाळा राहिलेत त्यांना प्रत्यक्ष पाटणला बोलवून मॅडम तिथं बसवून काम करून घेतील असं मला वाटतं. मॅडमना विनंती आहे की ते शोधून आपण त्यांना बोलवूया. धन्यवाद. या ठिकाणी पण थांबूया. धन्यवाद सुतार सर. सर्व मुख्याध्यापक आणि सन्माननीय केंद्र संचालक, आपल्या सर्वांना विनंती आहे की समग्र शिक्षाचे HDFC चे अकाउंट ऍक्टिव्हेट करणं हा आता सध्या खूप गंभीर विषय आहे. आपण थोड्या काही ठिकाणी कमी आहोत, काही मुख्याध्यापकांना शंका असतील तर गजानन सुतार सर तुमचं नाव आणि सर 0 शिक्षकीला आदेश दिलेत आपण, त्या शिक्षकांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करायचंय. एक मेसेज येऊ द्या. पत्रात स्पष्ट उल्लेख आहे सर, त्यांनी सगळं काम बघायचंय म्हणून. मॅडम सगळं करायचं किंवा आम्ही कुठं परमनंट आहे. मोहिते सर पाठीमागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की त्यांना आदेश दिले त्यांचे डॉक्युमेंट घेऊन त्यांना तिथेही करायचं म्हणून. ठीक आहे सर, मी पुन्हा मेसेज टाकते आणि 0 शिक्षकीला लेखी आदेश दिलेले आहेत, त्यामुळं त्यांनी काम करायचंच आहे तिथं. जर तिथे आपल्याला अकाउंटला जर माहिती भरली नाही तर पुढे फार अडचणी येतील.
मार्च एंडिंगला मोठ्या प्रमाणात अनुदाने येतात. पीएफएमएसची अनुदानं अगदी 12 तासात येतात, आपल्याला तेवढ्याच वेळेत खर्ची करायची असतात. तर हा विषय आपण ठीक आहे, मी मेसेज टाकते सर तसा. ठीक आहे, एकच मिनिट मॅडम. मागच्या वेळी कोणीतरी शंका सांगितली होती की अध्यक्ष बदललाय किंवा मुख्याध्यापक बदललाय, तर आता जे नंबरनं आपण रजिस्ट्रेशन केले तर तिथं बदल नाही होत. म्हणजे तिथं फक्त तुम्ही काय बदलू शकता, प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर, मेल आय डी किंवा नाव, ह्या एवढाच तिथं आत्ताच्या चेकर मेकरच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला तेवढा बदल करता येतो. आणि जर अध्यक्ष बदलला असेल तर अध्यक्ष किंवा मुख्याध्यापक बदलला असेल तर त्यासाठी परत रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मूळचं डिलीट करावं लागेल. सध्याच्या प्रोसेसनुसार ही प्रोसेस मला तिथं दिसत आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. जर अध्यक्ष बदलला, मुख्याध्यापक बदलला, आता उदाहरणार्थ जिल्हावर काही बदली झाले असतील, गेले समजा मुख्याध्यापक असतील, तर त्यावेळी ती प्रक्रिया करावी लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व मुख्याध्यापक आणि सर्व केंद्र संचालक, केंद्र प्रमुख सर्वांना विनंती आहे, गजानन सुतार सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका. आहे सगळ्यांच्याकडे, पण तरी पण तो असावा. हा थोडा आर्थिकशी संबंधित विषय आहे. लोकांना जर शंका असेल तर आपल्याशी डिरेक्टली संपर्क करणं सोयीचं जाईल. गजानन सुतार सर राज्याच्या ग्रुपवर आहेत आणि तालुक्याचं बऱ्यापैकी समग्रच्या अकाउंटशी संबंधित टेक्निकल आणि ऑनलाईन काम बघत आहेत. आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे कोळी मॅडमकडे कराड तालुका आणि पाटण तालुका दोन्ही मोठे तालुके आहेत. तर त्यामुळं कृपया सगळ्यांनी, जर आपल्याला काही शंका असतील, अडचणी असतील अकाउंटच्या बाबतीत, तर सुतार सरांशी संपर्क करायला. सुतार सर हरकत नाही ना? ओके, मी मेसेज टाकतोय. टाका. हा, ठीक आहे, ओके. धन्यवाद सर. आजच्या मीटिंग मध्ये मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार शिर्के सर पण जॉईन आहेत. माध्यमिकचे मुख्याध्यापक पण जॉईन आहेत. माने देशमुखचे दिसत आहेत. आपल्याकडे 6वी ते 12वीचे वर्ग आहेत. सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन. माझा जर आवाज क्लिअर येत नसेल किंवा काही अडचण वाटली तर प्लीज मला सांगा. तर माननीय शिर्के सर आणि सर्व मुख्याध्यापक, आपल्या प्राथमिकचेही सर्व मुख्याध्यापक, जिथे 6वी ते 8वीचे वर्ग आहेत, आणि इन ऑल टोटल म्हणजे इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, मान्यता प्राप्त सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी परीक्षा पे चर्चासाठी पहिल्यांदा वर्ग शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि वर्ग शिक्षकाच्या लॉग इन मधून सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी पालकांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. अशा सूचना आपल्याला माननीय उपसंचालक कार्यालय आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून आलेल्या आहेत. एक लक्षात घेऊया सगळ्यांनी की याच्यासाठी शेवटचा दिवस, लास्ट डेट आहे याच्या सबमिशनची, रजिस्ट्रेशनच्या 12 जानेवारी. त्यामुळे आपण काल मोहीम म्हणून काम केलं किंवा एक अभियान स्वरूपात काल दिवसभर आपण काम केलं असेल सर्वांनी. आपल्याकडे अजून जिल्ह्याचा अनालिसिस किंवा तसा डेटा आलेला नाही, परंतु सर्व मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की ही गोष्ट लक्षात घेऊया की जसं जसं 12 तारीख जवळ यायला लागेल, कदाचित जर वेबसाईटला लोड आला तर सर्व्हर डाऊन होईल आणि मग आपलं जर काम झालं नसेल तर पुन्हा आपला पाठपुरावा आणि आपल्या अशा ऑनलाईन मीटिंग चालू होतील. त्यापेक्षा सध्या आपल्याकडे वेळ आहे आपल्या हातात. आता 31 तारीख आहे, उद्या 31/1 म्हणजे 12 तारखेच्या पर्यंत आपण कुणीही वाट बघणार नाही आहोत. प्रत्येक वर्ग शिक्षक आणि आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक, आपल्याकडे असणारी संगणक लॅब आणि चांगले विद्यार्थी यांना बरोबर घेऊन 100% 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांच्या पालकांचं रजिस्ट्रेशन हे वर्ग शिक्षकांच्या लॉग इन मधून आपल्याला करायचं आहे. या सूचना आज पुन्हा आपण रिपीट करतोय. गेली 2 दिवस आपण सगळेजण या सूचना ऐकत आहात, परंतु हा विषय थोडा गंभीर आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत 33 नंबरला आहे असं माननीय आयुक्त शिक्षण यांनी परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं. त्यामुळे शक्यता आहे की पुन्हा शाळानिहाय माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा याचा आढावा होणार आहे. तर त्यांचा आढावा होण्यापूर्वी आपण तयारीत राहूया आणि काम थांबवू नका. म्हणजे काल मोहीम स्वरूपात काम केलं आणि आज पूर्ण थांबवलं असं चित्र कृपया कुठेही असू नये. परीक्षा पे चर्चाच्या नंतरचा महत्वाचा आपला सध्याचा इमर्जन्सीचा विषय होता तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संदेशपत्र दिलेली आहेत. ही संदेशपत्र प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत 1ली ते 12वीच्या सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापन म्हणजे पाटण तालुक्यातील 33,800च्या आसपास जे आपले विद्यार्थी आहेत, सगळ्या शाळांच्या मधले मान्यताप्राप्त असणाऱ्या सर्व शाळांच्या मधल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली संदेशपत्र आपल्याला सोमवारी सकाळी पोहोच करायची आहेत. आज आपल्या तालुक्याचे सर्व सन्मान्य केंद्र संचालकांनी ही संदेशपत्र केंद्रात आपल्या पाटणमधून नेलेली आहेत. तर उद्या सोमवारी सकाळी या सर्व संदेशपत्रांचा आपल्याला मुख्याध्यापकांना वाटप करायचं आहे आणि मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ते संदेशपत्र देऊन त्याच्याबरोबर एक पत्र आहे की या संदेशपत्राचं पुढे काय करायचं आहे, ते वाचायचं आहे, कुणाला सूचना द्यायची आहे. तर पत्रात ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं कार्यवाही करा आणि कृपया विनंती आहे सर्वांना की विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळी हे संदेशपत्र वाचत आहात किंवा देणार आहात त्याचे फोटो काढून ठेवा. म्हणजे आपल्याला ही सूचना सोमवारी येईल की या विद्यार्थ्यांचे फोटो काढा. तर त्याच्या अगोदरच आपण थोडस तयारीत राहूया की जर वाटायला दिलेले आहे तर त्याचे फोटो आपल्याला खात्रीशीरपणे मागितले जातील. तर त्यामुळे कृपया सर्वांना विनंती आहे की सर्वांनी संदेशपत्र आपल्याला सोमवारी सकाळी मिळतील, ती सर्व आपल्या विद्यार्थ्यांना द्या. 1ली ते 12वीच्या हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, माध्यमिक शाळा, सर्व मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांना आपल्याला ही संदेशपत्र द्यायची आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ही सूचना आपल्या सर्वांना लक्षात आली असेल. जर कुणाला शंका असेल तर हँड रेज करायला हरकत नाही, विचारायला हरकत नाही. आज सर्व केंद्र शाळांच्या मध्ये ही संदेशपत्र पोहोचलेली आहेत. तर आपल्याला सोमवारी सकाळी ती मिळतील. यानंतरचा विषय आहे माननीय राजाराम राक्षे सरांनी जो सुरुवातीला घेतला, NILP नवभारत साक्षरता. खरं तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं लागेल. काल राज्यस्तरीय आढावा मीटिंग झाली नवभारत साक्षरतेच्या संदर्भानं. नवभारत साक्षरतेच्या बाबतीत सगळ्यात चांगलं काम पाटण तालुक्यात झालेलं आहे. 520 शाळांना युजर आयडी आणि पासवर्ड आपण दिलेला आहे. आपण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे या कामामध्ये. त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येनं सगळं युजर आयडी पासवर्ड क्रिएट करणं देणं शक्य नव्हतं. अजूनही काही शाळा पेंडिंग आहेत. आपल्या तालुक्यातल्या एकूण शाळा आहेत 607. 607 पैकी 520 शाळांचं रजिस्ट्रेशन काल दुपारपर्यंत झालेलं होतं. म्हणजे जवळजवळ 80च्या पर्यंत आपल्या शाळा आणखी टेंटेटिव्ह की ज्यांना युजर आयडी पासवर्ड दिलेला नाही. त्यातल्या काही शाळांच्या बाबतीत आहेत अडचणी. माझ्याकडे 16 शाळांच्या अडचणी आलेल्या आहेत की त्या शाळा त्या ग्रामपंचायतीच्या अंडर दिसत नाहीत किंवा काही शाळांच्या मध्ये त्यांचं काही केलं तर युजर आयडी आणि लॉग इन क्रिएटच होत नाही, UDIS तिथे दिसत नाही. अशा टेक्निकल बऱ्याच अडचणी आहेत. तर अशा 16 शाळांच्या अडचणी आपल्याकडे आलेल्या आहेत. ज्या शाळांनी आपल्यापर्यंत आपल्या शाळेचं नाव, UDIS नंबर, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर आणि त्यांना नेमकी काय अडचण येते हे कळवलंय, त्या मुख्याध्यापकांच्या अडचणी आपण माननीय संचालक योजना विभाग यांच्याकडे दुरुस्तीसाठी कळवलेल्या आहेत. आज सकाळी योजना कार्यालयाशी केलेल्या चर्चेनुसार आज आपण आता जी मीटिंग घेणार होतो इथेच आपली योजना कार्यालयाशी संबंधित मीटिंग होणार होती. परंतु सन्माननीय पालकर साहेबांनी सोमवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त पाटण तालुका आणि पाटण तालुक्यातले सर्व शिक्षक आणि सर्व मुख्याध्यापक यांची ऑनलाईन VC आयोजित केलेली आहे. खाजगी शाळा, इंग्लिश मीडियम सगळ्यांनी वाटायचे आहेत. मी पुन्हा रिपीट करते, सॉरी, NILP मधून मी थोडंसं पाठीमागे येते. 1-2 मेसेज परत आलेत की माननीय मुख्यमंत्री महोदयांची संदेशपत्र ही जिल्हा परिषद, खाजगी माध्यमिक, खाजगी प्राथमिक, ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, मराठी मीडियम अशा सगळ्या पाटण तालुक्यातील 607 शाळांच्या
33,800 विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत. याच्यामध्ये कोणतीही शाळा वगळायची नाही, अनाधिकृत शाळा सोडून. आपल्याकडे अनाधिकृत शाळा फक्त एकच आहे चाफळमध्ये, ती वगळता बाकी सर्व शाळांना ही संदेशपत्र उद्या सोमवारी सकाळी वाटली जातील आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाटायच्यात. हे फक्त जिल्हा परिषदेसाठी नाही, कृपया हे लक्षात घ्या. तालुक्यातील सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमाच्या शाळांनी वाटायचे आहेत. ठीक आहे. तर NILP साठी सोमवारी संध्याकाळी पाटण तालुक्यातील सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक, प्राचार्य ज्युनियर कॉलेजचे आणि सर्व शिक्षक यांची VC सन्मान्य पालकर साहेब स्वतः घेणार आहेत सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. आजच्या मीटिंगच्या संदर्भाने आपल्या सर्वांना मी पुन्हा विनंती करते की आजची आपली उपस्थिती आहे 607च्या अगेन्स्ट 263. सर्व सन्मान्य केंद्र संचालक श्री भिसे सर आणि श्री निकम सर, आपण जर असाल तर या गोष्टीचं गांभीर्य आपापल्या केंद्रात खाली शेअर करा की ज्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या संचालकांची पण मीटिंग लागली त्याच वेळी जर 50% उपस्थिती असली तर तालुक्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि नाराजी पण व्यक्त केली जाईल. आपलं काम खूप चांगलं आहे आणि चांगलं काम असताना मीटिंगसाठीची उपस्थिती मात्र 100% असणं गरजेचं आहे. त्यामुळं आता मी पुन्हा रिपीट करते की सोमवारी दिनांक 1/1/2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता योजना कार्यालयाकडून पाटण तालुका स्वतंत्र मीटिंग माननीय पालकर साहेब स्वतः घेणार आहेत. त्या दृष्टीनं सर्व मुख्याध्यापकांनी सोमवारी संध्याकाळी 7ची वेळ ही आपली फ्री ठेवायची आहे. ठीक आहे. त्या दिवशी आपल्याला NILP संदर्भानं इतर सर्व सूचना दिल्या जातील. आत्ता मीटिंगला जे केंद्र मुख्याध्यापक उपस्थित आहेत त्यांनी आपल्या शेजारच्या मुख्याध्यापकांना, आपापल्या केंद्रातल्या मुख्याध्यापकांना या गोष्टीची कल्पना देऊया की नवभारत साक्षरता साठी ज्या ज्या शाळांचा अजूनही युजर ID लॉग इन त्यांना मिळालेला नाही, ज्यांनी स्वयंसेवक नेमलेले नाहीत, अशा शाळांनी आपल्या केंद्र संचालकांना संपर्क करा सगळ्या माध्यमाच्या. म्हणजे NILPचा युजर ID आणि लॉग इन ID आणि पासवर्ड हा फक्त जिल्हा परिषद शाळेसाठी नाही, हा पाटण तालुक्यातील प्रत्येक शाळेला दिला जाणार आहे. इंग्रजी माध्यम, स्वयं अर्थसहाय्यित, ज्या मान्यताप्राप्त शाळा आहेत त्या सगळ्यांना. सगळ्यांना ही सूचना समजली असेल असं गृहीत धरून मी पुढे NILPचा कार्यक्रम हा सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी आहे. खाजगी प्राथमिक, खाजगी माध्यमिक, स्वयं अर्थसहाय्यित, अनुदानित, विनानुदानित सगळ्या शाळांनी या कार्यक्रमासाठी आपला युजर ID पासवर्ड आपल्या केंद्र संचालकांच्याकडून आज संध्याकाळी उपलब्ध करून घ्या. जेणेकरून आता जर आपल्याकडे युजर ID आणि पासवर्ड मिळाले तर सोमवारच्या मीटिंगला तुम्हाला फेस करणं सोयीचं जाईल. शाळा निहाय जेव्हा तिचा आढावा होईल तर प्रत्येक शाळेला उत्तर देणं सोयीचं पडेल. सन्मान्य केंद्र संचालक सर्व आणि माननीय भिसे सर आणि माननीय निकम सर, सोमवारच्या मीटिंगच्या सूचना आजपासून सर्व मुख्याध्यापकांना पोच करा की 607 मुख्याध्यापकांनी सगळे शिक्षक मीटिंगला जॉईन व्हायला अपेक्षित आहेत. अपेक्षित म्हणण्यापेक्षा होणं गरजेचं आहे. ठीक आहे. परीक्षा पे चर्चाचा सगळ्यांना विषय समजला असेल. आता थोडस UDIS आणि सरळच्या बाबतीत एक 10 मिनिटं मला लागतील. मी 10 मिनिटात विषय आपल्या समोर शेअर करते. पहिली गोष्ट आपल्याकडे पेंडिंग आहे आधार अपडेशन, आधार व्हॅलिडेशन. काही शाळांनी मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या आहेत. मी काही ठराविक शाळांची नावं थोडस मी वाचून दाखवते आपल्याला. आणि काय चूक झाली हे पण थोडस बघा की आधारच्या सरळ मध्ये आधारचं जे काही सध्या प्रॉब्लेम्स आहेत आणि आधारमध्ये जर आपण व्यवस्थित काम नाही केलं तर आपल्या शाळेच्या संच मान्यतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो इनफॅक्ट होतो. आणि मग नंतर त्याच्याबद्दल कोणत्याही तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत किंवा करू नये, कारण ती आपली चूक असते. तर मी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत थोडस अगोदर सांगते की ज्या शाळांचा पट 5 पेक्षा कमी आहे अशा शाळा मोठ्या संख्येने आहेत की त्यांनी आधार व्हॅलिडेशन केलेलंच नाही. उदाहरणार्थ यमकर वस्ती, मारुल पाटण, माझ्या माहितीप्रमाणे 0 शिक्षकी शाळा असावी.
नागवंटे काटोली, त्या केंद्राचे केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालक, जरा कृपया शाळांची नावं खात्री करून घ्या. फुरसाई, या तीनही शाळांचं आधार अपडेशन 0% आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी या शाळेला शिक्षक मिळणार नाही. जर 31 डिसेंबर वरून संच मान्यता फायनल झाली, 1 डिसेंबर वरून झाली, 15 डिसेंबर कोणत्याही तारखेला झाली, तरी आज अखेर या तीनही शाळांनी 0% आधार व्हॅलिडेशन कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे यमकर वस्ती, मारुतर पाटण, नागवंटे आटोली आणि फुरसाई या तीनही शाळा पुढच्या वर्षी शिक्षक ह्या तिन्ही शाळांना मिळणार नाहीत. त्यानंतर पळासरीला फक्त 3 पट आहे आणि एका विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन केलंय. पळासरीचे मुख्याध्यापक आहेत का जॉईन? देवकांत सर आहेत का पळासरीचे मुख्याध्यापक जॉईन? हॅलो, मागाशी होते. आता लिस्ट झाले का? आहेत सर, 3 मुलं आहेत त्यातले. काय प्रॉब्लेम आहे सर? नाही, मी अपडेशन केलेलं आहे. पुन्हा त्यात पुन्हा 2 मुलांचं इनव्हॅलिड दाखवते. आता ती प्रोसिजर लक्षात येणार. मी जवळपास जुलै सुहास गुरवला विचारलं का? त्यांना सुहास गुरव सरांना. मग सर पुन्हा म्हणजे तुम्ही विचारणार कधी आहात? 3 विद्यार्थी आहेत सर. तुमच्या माहितीसाठी तुम्हालाही माहित असेल की 3 मुलं असताना आपल्या शाळेचा मोठा इश्यू होता. MPSP मुंबईकडून 4.5 लाखाचं शौचालय तुमच्या 3 मुलांसाठी मंजूर झाले सर तिथं. आणि त्यातले जर 2 विद्यार्थी आपल्याला एकच विद्यार्थी आपण व्हॅलिड करत असाल तर सर याची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील. आणि तुम्ही म्हणजे ऐका सर, ऐका. आता मी विचारल्यावर तुम्ही सांगायला लागलाय सर. आतापर्यंत ना तुम्ही ऑफिसला एखादं पत्र दिलंय, ना तुम्ही सुहास गुरवना भेटलाय, ना कोळी मॅडमना भेटलाय, ना केंद्र प्रमुखांच्याकडून कळवलंय. मी ज्यावेळी मी काम केलं त्याचे स्क्रीनशॉट पण काढले. सरळ माझे 3 विद्यार्थी व्हॅलिड दाखवत होते, त्याचे फोटो पण मी काढले होते. सर सुहास गुरव सरांना भेटा सर तुम्ही आणि तुमचं हे काम पूर्ण करून घ्या. त्यावेळी मला तिथं 3 विद्यार्थी व्हॅलिड दिसतात, परंतु इथं जे वरून नाव पाहिजे त्याच्यामध्ये माझे अनव्हॅलिड दाखवतात. असं का? सर तुम्ही भेटायला पाहिजे ना सर. तुम्ही सुहास गुरवना भेटलं पाहिजे. शाळेत किती शिक्षक आहात तुम्ही? मी एकटाच आहे मॅडम. पळासरीला का? हो, एकटाच आहे आता जवळपास पळासरी. देवकांत सर, त्यांच्या शाळेत सोमवारी एखादा माणूस सोडा आणि त्यांना खाली सुहास गुरवना भेटायला पाठवा. किंवा उद्या सुहास गुरव आहेत का बघा, उद्या सुहास गुरवना भेटून घ्या सर. दुर्लक्ष करू नका. तुमची शाळा दिशा कमिटी पासून दर महिन्याला टार्गेट मध्ये आहे. प्रत्येक महिन्याला पळासरीचा विषय होतो. त्यामुळे कृपया ते सिरियसली घ्या सर. करतो कॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आयनाची वाडी, शिवंदेश्वर आणि चाफ्याचा खडक आहेत का मुख्याध्यापक? 50% काम आहे. या सर्व मुख्याध्यापकांना धनगर वस्ती, लेंडोरी सगळ्यांचंच काम 50% आहे. म्हणजे आपला पट आहे 3, 4, 1, 2 आणि आधार व्हॅलिडेशन 50%. तर ते थोडंसं गांभीर्याने घ्या. शाळा बंद करायचे आदेश येत आहेत. शाळा बंद करावे लागतील आपल्याला. त्यानंतर मी ज्या शाळांची नावं सांगते, केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालक नावं लिहून घ्या. आयनाची वाडी, शिवंदेश्वर, चाफ्याचा खडक, धनगर वस्ती, लेंडोरी, जाधववाडी, नुने. जाधववाडी नुनेला सर 2 पट आहे आणि 1 विद्यार्थी व्हॅलिड आहे. म्हणजे जिथं असं आहे का मोठ्या मला वाटते तारे मुले मुली किंवा हायस्कूलचा जर हिशोब केला तर 2-2, 3-3 हजार पट असणारे विद्यार्थी आधार व्हॅलिड होतात. आणि आपल्याकडे 1 आणि 2 पट आहेत, 3 पट आहेत, 4 पट आहेत, तिथं आपण आधार व्हॅलिड करत नाही. या शाळांनी थोडं गांभीर्यानं घ्या. या शाळा एकतर बंद करायचे आदेश येतील आणि आपल्या सगळ्यांचं समायोजन करायचे पण आदेश येतील. तर जरा याचं गांभीर्य समजून घ्या थोडंसं. कारण आपण राज्याच्या मिटिंगला नसता तिथं काय पद्धतीनं बोलून घ्यायला लागतं या संदर्भाने. ठीक आहे. पुढची आहे चिटेघर, त्याच्यानंतर गुरेघर. मी शाळांची नावं थोडी पटपट वाचते, फक्त तुमचं तुम्ही आता गांभीर्यानं पुढं काम चालू करा ह्याच्यात. सोमवारपर्यंत हे काम झालं पाहिजे. खरं तर सोमवार नाहीच आहे, उद्याच्या तारखेवर संच मान्यता होण्याची दाट शक्यता आहे. किसरुळे, घाटमाथा, गोठणे, कुंभरवाडी या शाळेचे मुख्याध्यापक मीटिंग मध्ये असतील तर कृपया ग्रुपवर शेअर केलेल्या PDF वाचत चला. स्पेशली कोयनानगर जो भाग आहे तिकडून रिस्पॉन्स कमी आहे. बऱ्यापैकी शाळा तिकडच्या आहेत, उत्तर पाटण आणि कोयनानगर. भारसाकळे, मरडवाडी. 0 शिक्षक आहे का सर? 2 पट आहे. 2 पट आहे. ठीक आहे. दीक्षी, अमरुळकरवाडी,
त्याच्यानंतर आंबवणे उत्तर पाटणची आणि रिसवड. आता ज्या शाळा वाचल्या ह्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. ह्यांचं आधार व्हॅलिडेशन अत्यंत कमी असल्यामुळं राज्यावरून या शाळांचा फॉलोअप घेण्यासंदर्भात सूचना आहेत. कदाचित एमपीएसपी कडून मिटिंग जर लावली गेली तर त्याच्यात आपल्या मुख्याध्यापकांना उपस्थित राहून त्याची उत्तरं द्यावी लागतील. एक तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय याच्यावर प्रयत्न केले, त्याचा व्यवस्थित लेखी अहवाल तयार करून त्याचे पुरावे जोडून आपल्या ऑफिसकडे पाठवा, की जेणेकरून आम्ही एवढं काम केलं परंतु ह्या अडचणी आहेत आणि त्यामुळे हे होत नाही असं तरी सांगता येईल. नाहीतर मग आपण काहीच प्रयत्न केले नाहीत असं गृहीत धरून पुढची कारवाई प्रस्तावित होईल. हायस्कूलची लिस्ट आता माझ्याकडे नाहीये. शिर्के सर, कोयना नगर आणि बोपोली हायस्कूल बऱ्याच आता आहेत का उपस्थित? कोयना नगर आणि बोपोली हायस्कूल बऱ्याच बाबतीत उपस्थित नाहीत मॅडम. आहेत का सर? आपला आधारची काय स्थिती आहे? उपस्थित नाहीत कोयना नगर बोपोली. नाही का? ठीक आहे, म्हणजे आज पण नाहीत. कारण प्रत्येक वेळी ह्या 3-4 शाळा आहेत की ज्या बऱ्यापैकी आधारला दरवर्षी ह्या शाळांच्या पर्यंत आपल्याला जावं लागतं. आणि आज सकाळी जिल्हा परिषदेमधून पर्सनली मला वाटते प्रत्येक मुख्याध्यापकाला फोन आला असणार आहे या संदर्भानं की आपलं काम का कमी आहे. आज सुहास मीटिंगला उपस्थित नाही त्याच्या काहीतरी पर्सनल कामामुळे, नाहीतर आपल्याला हायस्कूलची पण यादी मिळाली असती. शिर्के सर आणि उपस्थित सर्व माध्यमिकचे मुख्याध्यापक, माझी विनंती आहे की मी ग्रुपवर यादी पुन्हा शेअर करेन आपली मीटिंग संपल्यानंतर. परंतु माध्यमिकनी हा विषय थोडा सिरियसली घ्यावा आपल्या संच मान्यतेच्या संदर्भानं, की जर 31 डिसेंबरच्या तारखेनुसार संच मान्यता जर झाली तर पुन्हा मग ते डोके मोजा आणि अहवाल द्या. मागच्या वर्षी शिर्के सर ह्याच्यात खूप त्रास असा होतो की आपल्याकडे 2 केंद्र प्रमुख आहेत आणि तालुक्यातल्या ज्या शाळा आधार व्हॅलिडेशन करत नाहीत त्या संदर्भानं मागील 2 वर्षापासून नंतर एक असं पत्र येतं की केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळा भेटी कराव्यात आणि आधारचे विद्यार्थी आणि पटावरचे विद्यार्थी, आधार व्हॅलिडेशन नसणारे विद्यार्थी, असणारे विद्यार्थी याची प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी करावी. आणि आपल्याकडे इतकं मनुष्यबळ नाही, ज्याला आपण प्रशासकीय मनुष्यबळ असं म्हणता येईल, की जे व्हॅलिडेशननं ते प्रमाणपत्र देऊ शकतात. आणि त्यावेळी मात्र ज्या शाळा आधार व्हॅलिडेशनचं काम पूर्ण करत नाहीत त्या अक्षरशः म्हणजे आपल्या वरिष्ठांच्या पर्यंत सगळ्या पद्धतीनं प्रशासनावर दबाव आणायचा प्रयत्न करतात की आम्हाला हे प्रमाणपत्र द्या. आणि आपल्याकडे एवढी संख्या नाही की ते 3 किंवा 4 दिवसाचा अवधी देतात आणि 4 दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्याकडे पत्र येतात. पण आता येत नाहीत. म्हणजे जेव्हा ते पत्र येतं त्यावेळी आपल्याकडे लोक येतात की आमच्या शाळेत एवढा पट आहे आणि याच्यातले एवढे विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन नाही, तर ते विद्यार्थी शाळेत आहेत असं प्रमाणपत्र द्या आणि तो संच मान्यतेला बदल करून घ्या. तर ती रिस्क प्रशासकीय मनुष्यबळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण घेऊ शकत नाही. तर संबंधित शाळांनी जर आता कळवलं आपल्याकडे की एवढे विद्यार्थी आहेत, एवढ्याच्या आधार व्हॅलिडेशनला हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे होत नाही, तर तालुका जिल्हा पातळीवर जे काही टॅब अवेलेबल आहेत, जे काही टेक्निकल लोक आहेत त्यांच्या मदतीनं आपल्याला ते करून घेता येईल. परंतु कोणत्याही प्रकारचं अडचण न कळवता अचानक आम्हाला प्रमाणपत्र द्या असं म्हटलं तर मी सुद्धा गट शिक्षणाधिकारी म्हणून त्या शाळेत न जाता प्रमाणपत्र देणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी सगळ्यांनी. ठीक आहे. यानंतरचा विषय सरक सर, आपल्याला काही बोलायचं आहे का? नमस्ते मॅडम, माझी उंबरवाडी शाळा बेरवडे केंद्र. 5 विद्यार्थ्यांचा माझा प्रॉब्लेम होता व्हॅलिडेशनचा. आता केलेलं आहे मॅडम मी, परवा गुरुवारीच केलेलं आहे क्लिअर. ओके, ठीक आहे सर. मग आताच्या यादीत पुन्हा नाव आहे का तुमचं? नाही, आताची यादी बघितली नाही अजून, पण परवा जी यादी पडली होती ती बघितल्यानंतर मी लगेच केलेलं आहे. ओके, अभिनंदन आणि आभारी आहे सर. थँक्यू. ठीक आहे. देशमुख सर, आपली काय अडचण आहे का? थोडं पटपट बोला, कारण जावळीची मीटिंग 7 वाजता आहे आपल्या याच लिंक वरून. मॅडम तर आपल्या आणखी 1-2-3 विषय राहिले. हा बोला सर. आम्ही आता 3 फाईल शेअर केलेत. ओके सर. चॅट ग्रुप मध्ये पण शेअर केलेत, त्यांनी तिथनं डाउनलोड करा किंवा आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण शेअर केले. त्यामधून सर्व मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत त्या एक्सेल फाईलला फिल्टर लावून आपल्या शाळेचा चेकर मेकर आणि आपली शाळेचा युजर म्हणजे शाळा रजिस्टर आहे का नाही त्याचा व्हर्च्युअल आयडी ही फिल्टर लावून आपापल्या केंद्र
संचालक तंत्रज्ञ शिक्षकांनी आपापल्या केंद्राची माहिती चेक करा आणि ज्याचे ज्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मला वैयक्तिक सांगा, आपण ते सॉल्व्ह करू. ठीक हॅलो. आहे. हा देशमुख सर बोला. हा, आमच्या शाळेचा एक विद्यार्थी राहिलाय पण त्याची जन्मतारीख चुकलेली आहे बरं आणि सर. आता हा. पूर्वी बोनाफाईड वर अपडेट होत होतं आधार कार्ड. हम्म. हा. आता काय झालंय की त्याचा मूळ जन्म दाखला ग्रामपंचायतीचा लागतोय किंवा दवाखान्यातला आणि बरं. तो उपलब्ध होत नाही त्या पालकांना. आता आपल्या ठीक आहे समोर सर. प्रश्न आहे की ते अपडेट होत नाही आणि त्याच्यानुसार बरं. जर आपण म्हणजे युडायसला जर विद्यार्थी बरोबर. त्याचा अभ्यास केला तर ती कायमची ती परत जन्मतारीख बदलता येत नाही, edit नाही करता येत, ठीक आहे. परमनंट होते ती. हा देशमुख सर, फक्त त्याच्यामुळे तुमच्या शिक्षक संच मान्यतेवर काही परिणाम होतोय का? होत नाही, पण फायनलाइज करताना ते पट जुळणार नाही ना, म्हणजे ठीक आहे. आयुडायचा आणि इथला पट जुळणार नाही. बरोबर. ठीक आहे. तुम्ही फक्त ऑफिसला सर एकदा कळवून ठेवा, नेहमी जसं आपण पत्र देतो ना, जेणेकरून आपण जिल्ह्याला हे कळवू शकू की या विद्यार्थी किंवा मागच्या वर्षी जसं आपण केलं होतं, आपण एक एक्सेल फाईल दिली होती बघा सगळ्यांना आणि एक्सेल फाईलवर त्या त्या शाळेतले आधार इनव्हॅलिड विद्यार्थ्यांची नावं घेतली होती आणि त्यांची कारणं घेतली होती. मग तशी फाईल जर शेअर केली तर फक्त आपण सगळ्यांनी माहिती भरून द्या, जी मला जिल्ह्याला पण कळवता येईल आणि राज्याला पण कळवता येईल, जेणेकरून आपण सगळे सेफ राहू. परत जर पत्र आलं या विद्यार्थ्यांचं काय तर आपण कळवलेलं असेल. अशा पद्धतीने जाऊयात आपण. चालेल. ओके. थँक्यू सर. मॅडम एक मिनिट, त्या निलेपची आपण केंद्रस्तरावरून युजर आयडी पासवर्ड दिली, परंतु काही लोकांना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मेसेज आला नाही. काही लोकांनी आलेले मेसेज मेल बघितलेत का? हा, मेल आले, मेल आणि मेसेज. हा, मेलला पण नाही म्हणतायत आणि मेसेज पण आला नाही किंवा काहीने आलेला डिलीट केला, आलेला डिलीट केला. तर त्यासाठी मी परत रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला तर युजर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे मेसेज जाणार नाही. आता या अडचणी संदर्भात आपल्याला कोणाला विचारलं पाहिजे? सोमवारी सर यासाठीच आपली मीटिंग आहे पाटण तालुक्याची. राज्याचे जे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आहेत, योजना विभागाचे आणि पालकर साहेब असे 2 जण मीटिंग घेणार आहेत. फक्त ह्या थोड्या नोट करून ठेवा, त्यांना मेसेज तरी टाकून ठेवता येईल की आमच्या ह्या अडचणी आहेत. आणि सर्व मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपल्याला आलेले NILP चे मेसेज, युजर आयडी पासवर्डचे मेसेज डिलीट करू नका. आपल्या मोबाईलचे मेल इनबॉक्स मधले स्पॅमचे मेल सुद्धा चेक करा. बऱ्याचदा हे युजर आयडी पासवर्ड वगैरे आपल्याला स्पॅम मेलला पण येतात. आता परवा म्हणजे ओघानं आले म्हणून सांगते की बदलीचे आलेले मेल सुद्धा बऱ्याच जणांनी डिलीट केलेत किंवा प्रोफाईल अपडेशनचे आलेले मेल पण डिलीट केलेत. थोडंसं आपण टेक्नोसेव्ह होऊयात. ज्या गतीने प्रशासन चाललंय त्या गतीने आपल्याला थोडंसं जावं लागेल, कारण डिलीट केलं तर खूप प्रॉब्लेम येतात. नांगरे सर, आपण फाईल देऊया, फाईल मध्ये माहिती घेऊया सगळ्यांची. ठीक आहे. पुढचा विषय आहे. हॅलो. हा बोला सर. हॅलो. बोला सर. गाव शाळेची 31 ऑगस्टला रिक्वेस्ट पाठवल्या मुंबईकडे. कुठे? आता युडायसला मुंबईकडे आहे, कल्याण तालुक्यात. अजून त्यांनी 31 ऑगस्टला पाठवल्या, अजून त्यांनी अप्रूव्ह केली नाही. BEO लॉगिनला गेली असेल तरी सुद्धा अजून काही ती आली नाही. मुंबईचे 52 दिवसांनी रिजेक्ट होणार आहे BEO लॉगिनला. 52 पण रिजेक्ट झालेलं नाही ना, बघितलं की आम्ही लॉगिन करून बघतोय की, पण तिथं रिक्वेस्ट करता येत नाही. यादव सर, मी BEO लॉगिन चेक करते. BEO लॉगिनला पडलेली रिक्वेस्ट काय स्थिती आहे बघून थोडं मला आणि सुहासला रिमाइंड करा एकदा. आणि मुंबईच्या शाळांचा प्रॉब्लेम आहे. हा, मला मेसेज तरी टाकून ठेवा, मी सुहासला विचारेन. पोद्दार सर बोला, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पोद्दार सर बोला पटकन. माझी सांगा. पळसे सर बोलतोय मॅडम. हा सर बोला. माझी एक विद्यार्थिनी मुंबईलाच गेली आणि आता ती युडायसला ड्रॉपबॉक्स मध्ये आहे. त्या शाळेला मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काही फोन लागत नाही. मी पालकांना सांगितलं तर पालकांना तो स्क्रीनशॉट वगैरे पाठवून ते पालक तिथे गेले तर ते म्हणले 5-7 दिवस लागतील. आता मंगळवारी मी त्यांना हे सांगितले तर ते म्हणते 5-7 दिवस. नंबर आहेत का मुख्याध्यापकांचे? त्या वेबसाईट वर ह्याच्यावरनं घेतला साईट वरनं तर तो बिहारला लागतोय फोन. अरे बापरे, असं अवघड आहे. मुंबईचा हा प्रश्न आहे
पण ड्रॉपबॉक्स पण आपल्याला क्लिअर करायला सांगितलंय. हा, त्यामुळे जरा मला हेच या शाळांचे असं मेसेज जर टाकून ठेवलेत किंवा एखाद्या कागदावर लिहून फोटो काढून पाठवला ना प्रोसेसर किंवा ज्यांना अडचण आहे तर थोडंसं फॉलोअप घेणं सोयीचं पडेल. कुठं पेंडिंग आहे, कोणत्या तालुक्यातला किंवा कुठल्या जिल्ह्यातला काय आहे. चालेल मी पाठवतो. जरा कृपया ज्यांना अडचण आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवायला हरकत नाही. मॅडम पोतदार सर बोलतोय. हा सर, बोला. माझ्याकडे शिवंदेश्वर शाळेमध्ये युपीचे 2 विद्यार्थी वयानुरूप दाखल केले होते आणि दिवाळीच्या सुट्टीत ते कुटुंब गावातील कुणालाही माणसाला काही न सांगता निघून गेले आणि कुठे गेलेही माहिती नाही. बर, त्यामुळे तुमचं दिसतंय का आधार व्हॅलिडेशन कमी? हो. तुमचा अर्ज देऊन ठेवा सर ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांच्या नावासह. अशी अडचण आहे. हा, ठीक आहे. आता आपण पुढचे विषय घेऊयात. शंका असतील तर माझी विनंती आहे की कृपया सगळ्यांनी मला टेक्स्ट मेसेज करायला हरकत नाही किंवा व्हॉट्सअपला पाठवायला हरकत नाही. पुढचा आपल्या तालुक्यातील महत्वाचा विषय आहे महिला तक्रार निवारण समिती. आपण मागची 2 वर्ष 100% शाळांच्या मधून महिला तक्रार निवारण समिती स्थापन केलेली आहे. पॉश ऍक्ट खाली महिलांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्या संदर्भानं स्थापन करायची समिती. तर ज्या शाळांच्या मध्ये स्पेशली हायस्कूलमध्ये ही मोठ्या प्रमाणात संख्या असणार आहे, ज्या शाळेची कर्मचारी संख्या, मी शिक्षक म्हणत नाही, कर्मचारी संख्या सगळा स्टाफ धरून 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्या शाळांनी महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करायची आहे. मी त्याचं परिपत्रक ग्रुपवर शेअर केलेलं आहे. आजची मीटिंग संपल्यानंतर मी पुन्हा शेअर करते. तर जिल्हा परिषदेची तरी शाळा मला वाटते कुठली नाही की जिथं 10 पेक्षा जास्त आहे, पण जर असतील तर त्या शाळेनं महिला त्या GR नुसार, परिपत्रकानुसार महिला तक्रार निवारण समिती स्थापन करायची आहे आणि स्थापन केलेल्या महिला तक्रार निवारण समितीची जी बॉडी आहे त्याच्या अहवालाने पत्र तयार करून आपल्या कार्यालयाकडे सादर करायचं आहे. ज्या शाळांच्या मध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन केलेली असणार नाही त्यांना दरमहा 50,000चा दंड करण्याची तरतूद आहे आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या विषयाचा खूप गांभीर्यानं फॉलोअप घेतला जातो. माध्यमिकचे मुख्याध्यापक असतील किंवा प्राथमिकचे मुख्याध्यापक असतील, आपण सगळ्यांनी ही गोष्ट थोडी सिरियसली घ्या की जोपर्यंत एखादी अनुचित घटना घडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं काहीच विशेष वाटत नाही. म्हणजे महिला तक्रार निवारण समिती ही आपल्यासाठी एक फॉर्मॅलिटी असते आणि आपण तो विषय सोडून देतो, ठीक आहे बघू नंतर. परंतु जर एखादी अनुचित घटना घडली तर इथून मुख्याध्यापकावर कारवाईला सुरुवात होते. काही शाळांच्या मध्ये मी मागच्या 2 वर्षात चांगले अनुभव घेतलेत म्हणायला हरकत नाही की त्या शाळांच्या मध्ये समिती स्थापन केलेल्या होत्या, त्याचं प्रोसिडिंग होतं, त्याच्या बैठका होत्या, शाळेच्या दर्शनी भागात तक्रार पेटी लावलेल्या होत्या, टॉयलेट, बाथरूम आणि वर्गाचे सर्व दरवाजे, खिडक्या व्यवस्थित लावल्या जात आहेत, कड्या लागतायत याची खात्री केलेली होती आणि याचे सगळे फोटोसह अहवाल माझ्याकडे आलेले होते. यावर्षी या विषयावर अद्याप आपल्याकडे काम झालेलं नाही. तर आज या मीटिंगच्या निमित्तानं सर्व मुख्याध्यापकांनी थोडं नोट करून घ्या की पहिलं काम सोमवारी आपण करणार आहोत ते महिला तक्रार निवारण समिती. मी जे ग्रुपवर परिपत्रक या मीटिंग नंतर शेअर करते त्याच्यानुसार प्रत्येक शाळेत जिथं 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आणि 100% शाळांच्या मध्ये तक्रार पेटी लावायची आहे. महिला तक्रार निवारण समिती 100% शाळा ज्या शाळांच्या मध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आणि तक्रार पेटी मात्र सगळ्या व्यवस्थापनाच्या, सगळ्या माध्यमाच्या, सगळ्या शाळांच्या दर्शनी भागात तक्रार पेटी लावलेली असणं आवश्यक आहे. तक्रार पेटी कधी उघडली, जर 15 दिवसातून किंवा आठवड्याला एकदा ती तक्रार पेटी उघडणं आणि त्या तक्रार निवारण समितीच्या मीटिंगमध्ये त्या तक्रार पेटीमध्ये असलेल्या अर्जांच्यावर निर्णय घेणं आणि त्याचं प्रोसिडिंग करणं, हे काम जबाबदार व्यक्तीला द्या. जर तक्रार पेटी काढल्यानंतर त्याच्यात कसलेही अर्ज आले नाहीत तरी पण प्रोसिडिंग असलं पाहिजे की आज या तारखेला तक्रार पेटी एवढ्यांच्या समक्ष उघडली आणि कोणत्याही प्रकारची तक्रार या पेटीत आढळून आलेली नाही. अशा पद्धतीनं स्पेशली माध्यमिक ते सगळे मुख्याध्यापक, सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्युनियर कॉलेजेस आणि ज्या जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये 10 पेक्षा मोठा स्टाफ आहे ते आणि 100% शाळांच्या मध्ये तक्रार पेट्या आणि मी सांगितलं आता त्यानुसार रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग असणं आवश्यक आहे. आता शेवटचेच फक्त 2 विषय घेऊन आपण थांबूयात. युडायचा एक विषय आहे जे उद्या लास्ट डेट आहे. मी यादी वाचून दाखवत नाही पण फक्त
एक दोन तीन मुद्दे फक्त मी सांगते. ग्रुपवर फाईल आहेत, तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः फाईल बघा. एक्सेल फाईल मोबाईलवर ओपन होतात. एक्सेल फाईल मोबाईलवर ओपन करायला शिका, जेणेकरून तुम्हाला माहिती बघणं सोयीचं जाईल. आपल्या तालुक्यात धोकादायक वर्गखोल्या असणाऱ्या शाळांची संख्या 483 टाकली, हे संशयास्पद आहे. एवढ्या वर्गखोल्या धोकादायक आपल्याकडे नाहीत. तर ज्या त्या मुख्याध्यापकांनी मुद्दे लिहून घ्या की आपल्याकडे धोकादायक वर्गखोल्या खरंच किती आहेत आणि आपण किती नोंदवले. त्याच्यानंतर 60 पेक्षा जास्त वय असणारे शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. तारळे हायस्कूल कोण आहे? तारळे हायस्कूलचे मुख्याध्यापक. तुमचा एवढाच दुरुस्त करून घ्या. तुम्ही 60 पेक्षा जास्त वय असणारे 2 शिक्षक कार्यरत दाखवलेत. 58ला महाराष्ट्राच्या शासकीय नियमानुसार शिक्षक रिटायर होतात. तारळे हायस्कूल आहेत का? नसतील तर अमित सर आजच दुरुस्त करून आजच एवढाच दुरुस्त करून घ्या सर. तुमचा आजच करून घ्या. उद्या एवढाच फायनल होते. उद्या लास्ट डेट आहे. आपल्याला कुठेही त्यासाठी सवलत मिळणार नाही. आणि सगळेजण थोडस सिरियसली घेऊया आपण की मागील 3 वर्षापासून सातारा जिल्हा महाराष्ट्रात PGI मध्ये नंबर 1 ला आहे. PGI सगळ्यांना माहित आहे, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. म्हणजे UDIS वरून ही माहिती फायनल केली जाते आणि त्याच्यानुसार सातारा जिल्हा गेली 3 वर्ष सलग राज्यात पहिला आहे. या वर्षीचा UDIS हा डिरेक्टली मी जूनच्या मीटिंग मध्ये पण सूचना दिल्या होत्या. जून महिन्यात आपण ज्यावेळी सरदार भीमराव पाटणकर शाळेमध्ये वरच्या 3ऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये मीटिंग घेतली होती आणि तिथे हे मुद्दे मी सांगितले होते सर्व मुख्याध्यापकांना की जर यावेळी तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तालुका स्तर किंवा जिल्हा स्तरावरून तुमचा UDIS आम्ही बदलू शकत नाही. त्याच्यामधल्या ह्या ज्या चुका आहेत ह्याच्यामुळं कालच्या राज्याच्या आढाव्यानुसार सातारा जिल्हा 33 नंबरला आहे. म्हणजे इतका मोठ्या चुकीच्या नोंदी आपल्या जिल्ह्यातून UDIS ला केलेल्या आहेत. आणि याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे की सातारा जिल्हा 1 नंबरवरून 33 नंबरला कसा गेला, कोणत्या शाळांनी चुकीची माहिती भरली, कोणत्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती भरली. हा विषय खूप गंभीर होणार आहे आणि संबंधित मुख्याध्यापकांना प्रचंड पत्रव्यवहाराला सामोरं जावं लागणार आहे. त्यापेक्षा एक चांगली संधी आहे. उद्या लास्ट डेट आहे UDIS फायनल करायचा. स्वतः मुख्याध्यापकांनी UDIS समोर जे कोणी तुमचा UDIS भरत आहे त्यांच्या बरोबर खुर्ची टाकून बसा आणि प्रत्येक मुद्दा UDIS चा चेक करा की संबंधित शाळांच्या मध्ये कुणीतरी एक टेक्नोसेवी शिक्षक शाळेचा ते नेट कॅफेवर काम दिलेलं असतं, ते काहीही माहिती भरतात. आपण त्याची खात्री करत वर्गखोल्यापेक्षा शौचालयाची संख्या जास्त असणाऱ्या शाळांची यादी आहे. म्हणजे वर्गखोल्या 2 आहेत तर शौचालय त्याच्यापेक्षा जास्त आहेत अशा आपल्याकडे 216 शाळा आहेत. ग्रुपवर ह्या शाळा टाकलेल्या आहेत. जर खरंच तसं असेल तर बदलायची गरज नाही. पण एकीकडे आपण असं सांगतोय की आमच्याकडे शौचालय सुस्थितीत नाहीत आणि आपल्या 216 खाजगी माध्यमिक जिल्हा परिषद सगळ्या मिळून 216 शाळा आपण अशा सांगतो की आमच्याकडच्या सगळ्या शाळांच्या मध्ये ह्या 216 शाळांच्या मध्ये वर्गखोल्यांच्या पेक्षा शौचालयाची संख्या जास्त आहे. याच चुका मागच्या वर्षी पण झाल्या होत्या. आपण मागच्या वर्षी पण सांगितल्या होत्या. त्याचबरोबर बघा जिल्हा परिषद शाळा गणेवाडी, नारळवाडी, पाडोळशी, इंग्लिश मीडियम उरुल आणि आवाड या शाळांनी भरलेली, ह्या मुख्याध्यापकांनी नोट करून घ्या इथं असतील तर, यांनी दाखवताना आपल्या शाळांच्या इमारतीपेक्षा वर्गखोल्या जास्त आहेत असं नमूद केले. काहीतरी चुकलेलं आहे सर प्लीज. मी पुन्हा रिपीट करते बघा. काही शाळांचं असं झालंय की त्यांनी एकूण इमारती ह्या वर्गखोल्यांच्या पेक्षा जास्त आहेत असं नोंदवले, तर हे प्रॅक्टिकली शक्य नाही वर्गखोल्यापेक्षा जास्त इमारती असणं. त्या शाळांनी ती दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर बऱ्याच शाळांनी असं नोंदवलं की आरोग्य तपासणी झालेली नाही. 13 शाळांनी नोंदवले आरोग्य तपासणी झालेली नाही. खरंच झाली नसेल तर इट्स ओके, पण झालेली असताना नाही असं अजिबात नोंदवू नका. ह्याची उत्तरं तुम्हाला द्यायला लागणार आहेत सगळ्यांना.
129 शाळांनी असं नोंदवलं की कॉम्प्युटर आपल्याकडे उपलब्ध नाही. या सगळ्या बाबतीत मी पुन्हा रिपीट करते की खरंच नसेल तर दुरुस्त करायची गरज नाही, पण असताना चुकीची माहिती भरू नका. CWSM टॉयलेट नसणाऱ्या शाळांची संख्या काय झालंय इमारती जास्त असू शकतात ना. समजा इतर खोल्या ज्या आहेत, इमारत आपण कशाला मोजतो? एक इमारत म्हणजे काय? युनिट कसं मोजतो आपण? ती एकच खोली स्वतंत्र असेल तर ती इमारतच आहे ना. शाळेच्या एकूण इमारतीमध्येच वर्ग खोल्या आल्या ना सगळ्या. आता आवाडच्या 3 स्वतंत्र आहेत, एक पातळ्याचे आहे, 2 सिमेंटचे आहेत आणि एक पडलेले आहे. समजा ते 3 वेगळे येणार ना. संख्या मोजताना त्याची खात्री करून टाका. मॅडम शौचालय. हॅलो, हा सर बोला. ठीक आहे, पुढचं बघा. शौचालय नॉट फंक्शनल आहेत की जे दुरुस्तीची गरज आहे ती यादी आहे. लाईट कनेक्शन नसलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसलेली आहे, RTचा नाही, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेला नाही, अशा शाळा. एकच सेकंद. मॅडम एक शंका होती. हा बोला सर. हा, शाळांच्या खोल्यांच्या संख्येपेक्षा शौचालयांच्या युनिटची संख्या जादा. त्याच्यामध्ये काय झालंय, आपल्याकडे शाळा आहे 2 खोल्यांची, आपल्याकडे खोल्या 2 आहेत, फक्त शौचालयाच्या मध्ये असं झालं की कॉलम 2 आहेत. पहिला कॉलम असा आहे की CWSM सोडून बरोबर शौचालयाच्या युनिटची संख्या, मुलांचं 1 आणि मुलींचं 1, 2 झालं. आणि CWSM आहे का तर आहे. केलं की मग काय झालं, मुलांची 2 झाली, मुलींची 2 झाली, संख्या झाली 4. आपशिंगे सर, असेल तर काही अडचण नाही. असं असू शकतं की खोल्या कमी आहेत आणि फक्त नसताना टाकू नका. असू शकतं असं, फक्त नसतील तर टाकू नका, एवढी काळजी घ्या. दोन्ही दाखवावं लागते, नाही दाखवलं तर CWSM आपल्याकडे. हो, येते. अगदी बरोबर आहे. काय ठीक आहे. माझी एक शंका होती शौचालयाच्या बाबतीत. हॅलो, हा सर बोला. पळासरी शाळेला आता शौचालय मंजूर झालेलं आहे. UDASला मी यस दाखवू का नो दाखवू? अजून ते पूर्ण नाही झालेलं बांधकाम. तिथं ऑप्शन काय येतात? येस, नो आणि यस, नो एवढेच ऑप्शन येतात. तिथं आहे किंवा नाही, 2च ऑप्शन येतात. तुम्ही जरा हुंकसे सरांना बोलून घ्या सर. निधी कधी अवेलेबल होणार आहे? कदाचित जिल्ह्याला निधी आला असण्याची शक्यता आहे. आता त्यांनी पाया खाल्लेला आहे, फाउंडेशन सुरुवात केलेली आहे कामाला या आठवड्यात. तरी पण होनकळसे सरांना बोला, कारण टेक्निकल व्यक्ती ती आहे. काम फेब्रुवारी अखेर आपल्याला सगळी पूर्ण करायची आहे आणि जिल्ह्यावरून काम आहेत. जिल्ह्यावरून आता आता 31 तारीख उद्या आहे, मग तिथं मी नो दाखवलेलं आहे सध्या. तुम्ही होनकळसे सरांशी बोला, आपली मिटिंग संपल्या. चालेल. होनकळसे सरांशी बोला. ठीक आहे, थोडं फास्ट घेते मी कारण जावळीची मिटिंग आहे आपल्या नंतर लगेच. हा, UDAS. तर आणखी एक यमकर वस्ती शाळा कुठल्या केंद्रात आहे? यमकर वस्तीचा आहे का कोणी? 0 शिक्षकी शाळा आहे किंवा काय? तर थोडं मी जे महत्वाची दुरुस्ती आपल्याला उद्याच करायची आहे. हा सर, त्या काय झालंय तिथं? शिक्षक नाहीत, काय प्रॉब्लेम आहे? शिक्षक आहे किती? बर, ठीक आहे. आता बघा, न्यू इंग्लिश स्कूल मारुलतर पाटण, यमकर वस्ती, न्यू इंग्लिश स्कूल घाणबी, वाल्मिकी विद्या मंदिर आणि बाळासाहेब देसाई कॉलेज यांनी लिहिलेलं आहे की शाळा विकास आराखडा तयार केलेला नाही. तर असं नसतं. मी ज्या शाळांची नावं सांगितली त्यांनी आजच UDAS दुरुस्त करून घ्या, कारण शाळा विकास आराखडा हा तयार करणं हे दरवर्षीचं काम आहे आपलं. तयार केला नसला तर तयार करा आणि तिथं लिहा शाळा विकास आराखडा तयार केला. उद्याच्या उद्या ही दुरुस्ती या UDAS मध्ये झाली पाहिजे. नाहीतर मग तुम्ही बजेटची मागणी कशी केली? तुम्हाला गणवेश अनुदान कुठलं? सगळीच अनुदान आराखडाच केला नाही तर कुठल्या बेसवर द्यायची? त्यामुळे आता ज्या शाळा सांगितल्या त्यांनी आराखडा आहे असा बदल करा 4 शाळा. आता याच्यानंतरच्या शाळा आहेत बघा, माध्यमिकचं ठीक आहे, परंतु जिल्हा परिषद आणि या माध्यमिक मिळून 63 शाळा आहेत की ज्यांनी टाकले की मागच्या वर्षी वार्षिक तपासणीच झाली नाही. तर पद्मावती हायस्कूल, अवसरी, पुनवली, डोकावळे,
तुम्ही आता वाचा, मी त्या तरी पण इथं पण एमकर वस्ती आहे बघा, प्रत्येक ठिकाणी एमकर वस्ती आहे. बाजे, शेळके वस्ती, गोकुळ, कोयनानगर हायस्कूल, कराटे, गुनुकलेवाडी, ज्योतिबाचीवाडी. कोण बोलते, ऐकतायत का सगळेजण? तर या शाळांनी असं नमूद केलंय की वार्षिक तपासणी झालेली नाही. तर माझी मुख्याध्यापकांना आणि केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालकांना विनंती आहे की ज्या ग्रुपवर फाईल टाकलेत की नाही, एक्सेल फाईल, त्या मी जसं आता ओपन करून वाचून सांगायला लागले ना, तशा स्वतः ओपन करून बघा. त्या मुख्याध्यापकांना फोन करा की तुम्ही असं मीटिंग मध्ये युडायसला लिहिले की वार्षिक तपासणी झाली नाही, तर केंद्र प्रमुखांना उत्तर द्यायला लागतील त्याची की ह्या शाळांची वार्षिक तपासणी का केली नाही म्हणून. कोयनानगर हायस्कूल इथे पण आहे बघा यादीत नाव. जरा प्लीज अनम्यूट होऊ नका सारखं, कारण आपल्याला विषय थोडे फास्ट घ्यायचे. घाडगे सर अनम्यूट होऊ नका. ठीक आहे, पुढचा विषय मी आता यादी नाही वाचून दाखवत, फक्त विषय सांगते की वार्षिक तपासणी न झालेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र प्रमुखांची भेटी न झालेली शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अग्निशमन यंत्र नाही अशा शाळांची संख्या आपल्या सगळ्या शाळांना माझ्या माहितीप्रमाणे अग्निशमन यंत्र पुरवलेली आहेत. शिंगमोडेवाडी शाळा आहे का आता मीटिंगला कोण? शिंगमोडेवाडी दुसऱ्या पण एक काहीतरी प्रॉब्लेम आहे आधारसाठी पण. तुम्ही लिहिले बघा की नो फायर इन्स्टिट्यूशन, तर ते शाळेत आहे, ते रिफिल करून घ्यायची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे. त्यामुळे पुन्हा हे सांगायची वेळ आली नाही पाहिजे. शिंगमोडेवाडी आज संध्याकाळी ते दुरुस्त करून मला कळवायचं. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतरचा आहे शेवटचा मुद्दा, एकच सेकंद. सीसीईची अंमलबजावणी केली जात नाही. हा मुद्दा खूप वेळा रिपीट केलाय आपण की सीसीई वरच आपल्या सगळ्या शाळांचं मूल्यांकन, आपल्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे सगळं सीसीई नुसार होतं. तरी सुद्धा बघा, पद्मावती हायस्कूल, मिरगाव हायस्कूल, कोयनानगर हायस्कूल, ताईचीवाडी, ज्योतिबाचीवाडी, धारेश्वर हायस्कूल, घाणव, बर्गेवाडी, खिवशी, धनगरवाडी, आंबवणे, लिटल एंजल चाफळ, जरेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी, जिल्हा टकलेवाडी नाटोशी, सांगवड, सळवे, साळुंखे हायस्कूल, कल्याणी, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल पाटण आणि लक्ष्मीदेवी कुंभारगाव, या 20 शाळांनी आमच्या शाळेत सीसीईची अंमलबजावणी होत नाही, नो असं लिहिलंय. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पहिल्यांदा आजच्या आज तो संध्याकाळी युडायस ओपन करा आणि सीसीईची अंमलबजावणी करतो असा बदल करा. आरटीई 2009च्या कलम 37 आणि 38 नुसार आपल्याला सीसीईची अंमलबजावणी बंधनकारक आहे. आणि असं असताना जर सेंट्रल गव्हर्नमेंटला देणाऱ्या युडायस मध्ये जर तुम्ही असं लिहित असाल की आम्ही अंमलबजावणी करत नाही, तर मुख्याध्यापक त्याच्यासाठी अँसरेबल राहतील. यानंतर माध्यमिकचे विषय युडायसच्या मी त्रुटी सांगितल्यात. याशिवाय ज्या काही फाईल्स आपण ग्रुपवर शेअर करतोय सरळ आणि युडायसशी संबंधित, युडायस उद्या मुख्याध्यापकांनी सुट्टी घ्यायची नाही. सगळे मुख्याध्यापक उद्या आपला युडायस घेऊन बसतील आणि युडायस दुरुस्त करतील. या उपर आज मिटिंगला उपस्थित नसणारे जवळजवळ 250 मुख्याध्यापक आणि त्यांचा जर युडायस चुकला, जाधव मॅडम मी तुम्हाला 2-2 सेकंदाला म्यूट करते, अनम्यूट होऊ नका. तर ज्या मुख्याध्यापकांच्याकडून युडायसच्या दुरुस्ती होणार नाहीत आणि त्यामुळं आपला जिल्हा जर आता सध्या ऑलरेडी आपण 33 नंबरला आहे राज्यात, आणि जर आपण असंच राहिलो तर ह्या प्रत्येक मुख्याध्यापकाला सेंट्रल गव्हर्नमेंटला उत्तर द्यावी लागणार आहेत, प्लस स्टेट गव्हर्नमेंटला उत्तर द्यावी लागतील, माननीय आयुक्तांना उत्तर द्यावी लागतील. त्याची तयारी ठेवा. जे उद्या दुर्लक्ष करतील युडायसकडे त्या मुख्याध्यापकांना पुढे बऱ्याचशा प्रशासकीय प्रक्रियेला, कार्यवाहीला पण आणि कारवाईला पण तोंड द्यावं लागणार आहे. ठीक आहे, पुढचे फक्त महत्वाचे 2च विषय तेवढे कव्हर करते. आपण गणनिहाय प्रत्येक शाळेतल्या केंद्र संचालकांना आपण एक सूचना दिली होती की प्रत्येक केंद्रातल्या एका शाळेचा आपल्याला क्रीडा मैदान डेव्हलपमेंटसाठी आणि क्रीडा साहित्यासाठी प्रस्ताव द्यायला सांगितला होता आपण. तर आपल्याकडे प्रस्ताव अजिबात आलेले नाहीत. होनकळचे सरांनी पण आय थिंक त्याचा फॉलोअप घेतलेला नसावा. माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असणारी ही समिती आहे आणि असं असतानाही ज्या
म्हणजे त्या विषयाकडे जे दुर्लक्ष झालंय त्या दुर्लक्षाच्या संदर्भानं मला असं वाटतं की या शाळांना, मी ज्या शाळांची नावं आता वाचून दाखवते, शिर्के सर तुम्ही पण होतात मिटिंगला, त्यामुळे तुम्हालाही हा विषय माहिती आहे. तर मी शाळांची नावं वाचते. या शाळांचे प्रस्ताव सोमवारी सकाळी जर आले नाहीत, मैदान डेव्हलपमेंट आणि क्रीडा साहित्य, जर मैदानासाठी जागा नसेल तर क्रीडा साहित्याचे द्या, मैदानासाठी ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी मैदानाचे प्रस्ताव. सोमवारी सकाळी जर या शाळांचे प्रस्ताव आले नाहीत तर माननीय मंत्री महोदयांच्या आढावा मिटिंगला या शाळेच्या 43च्या 43 मुख्याध्यापकांनी उपस्थित राहायचं आहे. मी शाळांची नावं सांगते. आवरडे, एरफळे, सनबूर, चोपडी, ढेबेवाडी, चाफळ, चव्हाणवाडी, धामणी, ढोरोशी, चौगुलेवाडी, सांगवड, मराठवाडी, वाटोळे, हेळवाक, भोकरवाडी, मोडकवाडी, काळगाव, मानाईनगर, काठीटेक, विरेवाडी, केरळ, कोकिसरे, गाडखोप, कुंभारगाव 2, गुडे, महिंद, मल्हारपेठ, लेंडोरी, मान्याचीवाडी, सोनायचीवाडी, कराटे, निवी, साखरी, टोळेवाडी, पेठ शिवापूर, मुरुड, चव्हाणवाडी, नाणेगाव, नाटोशी, मुळगाव, मानेवाडी, निवडे, कोळेकरवाडी, पाबळवाडी, उरुल आणि डेरवण याच्यातल्या फक्त 5 का 6 शाळांचे प्रस्ताव आलेत. बाकीच्या सगळ्या शाळांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं सगळ्याच मुख्याध्यापकांनी सिरियसली घ्या. मी जे आता 43 जणांची नावं सांगितली आणि याशिवाय 6 शाळा पुन्हा केंद्र संचालकांना सांगितलेल्या आहेत. तर एकूण 50 शाळांचे हे प्रस्ताव असतील मैदान डेव्हलपमेंट आणि क्रीडा साहित्य खरेदीचे. हे सोमवारी दुपारी मॅक्झिमम 12:30 पर्यंत कोणकरचे सर आपले जे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे या मुख्याध्यापकांनी स्वतः आणून द्यायचे आहेत. जर आपले प्रस्ताव आले नाहीत तर या 50च्या 50 मुख्याध्यापकांना माननीय पालकमंत्री महोदयांच्या क्रीडा समितीच्या मिटिंगला स्वतः उपस्थित राहावं लागेल. याची खूप गांभीर्यानं नोंद घ्या. गेला 1 महिना 5 डिसेंबर पासून याचा आपण फॉलोअप घेतोय परंतु प्रस्ताव येत नाहीत. तर या बाबतीत कोणत्याही मुख्याध्यापकाचं कोणतंही म्हणणं नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. सोमवारी ही शेवटची तारीख असेल यासाठी. शेवटचा विषय, माननीय न्यायालयीन समितीचे दौरे 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. जानेवारी पूर्ण महिना आणि फेब्रुवारी पूर्ण महिना पाटण तालुक्यातील राहिलेल्या शाळांना न्यायालयीन समिती भेटी देणार आहेत. आपली प्रशिक्षण चालू आहेत. 1 शिक्षक शाळेत आहे, 1 शिक्षक बाहेर आहेत. बऱ्यापैकी असं चित्र सगळीकडे आहे. त्यामुळं न्यायालयीन कमिटीच्या वेळेला ज्या काही यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं सगळ्यांनी अंमलबजावणी करा. स्पेशली आज जे मुख्याध्यापक इथं उपस्थित आहेत, बऱ्याच ठिकाणी पुन्हा हे चित्र दिसतंय की तालुक्यात केंद्रप्रमुख कमी आहेत, विस्तार अधिकारी कमी आहेत आणि शिक्षक उशिरा येत आहेत, अनधिकृत गैरहजर राहत आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आमच्या भेटीच्या वेळी जर असं कोणी दिसलं तर त्या शिक्षकाच्या अगोदर मुख्याध्यापकांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल. तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, आतापर्यंत तुमच्यापर्यंत हा पत्र निरोप आले असतील की आपल्या तालुक्यातील 7 शिक्षकांच्यावर कारवाई झालेली आहे. त्या मुख्याध्यापकांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे आता ज्या शाळेतले शिक्षक गैरहजर होते. तर आता पुन्हा हीच वेळ येऊ नये की मुख्याध्यापकावर कारवाई करावी लागेल. त्यामुळे जर आपल्या शाळेतले मुख्याध्यापक गैरहजर, शिक्षक उशिरा येत असतील, केंद्रप्रमुख भेट द्यायला येत नाहीत, विस्तार अधिकारी येत नाहीत, म्हणून जर निवांत काम चाललं असेल तर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी हे लक्षात घ्या की तुमच्यावरती टांगती तलवार आहे. कारण सध्या सगळ्यात नजीकचे प्रशासकीय अधिकारी तुम्ही आहात, मुख्याध्यापक, प्रभारी असेल किंवा वरिष्ठ मुख्याध्यापक. त्यामुळे जर तुमच्या अधिकार कक्षेत काम करणारा कर्मचारी जर वेळेत येत नसेल, तो शाळेलाच येत नसेल, अनधिकृत गैरहजर राहत असेल तर ते तुमच्या अधिकृत परवानगीनं करत आहेत असं गृहीत धरून आपल्यावर कारवाई प्रस्तावित करण्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्टँडिंग ऑर्डर आहे. ठीक आहे. तोंडी आदेश पूर्ण तालुक्यात कुठेही तोंडी आदेश दिलेले नाही. लेखी आदेश 0 शिक्षकी शाळांना दिलेले आहेत. जिथं आवश्यक आहे तिथं ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती या सगळ्यांचे लेखी घेऊन आपण आदेश दिलेले आहेत. आपल्यापैकी कोणत्याही शाळेत जर तोंडी आदेशानं कोण आलं असेल तर त्यांना तात्काळ आपल्या मूळ शाळेवर पाठवून द्या किंवा त्या बाबतीत पहिल्यांदा माझ्याशी आणि माननीय भिसे सर आणि माननीय निकम सर यांच्याशी बोला. आम्हाला तिघांना माहीत नसताना जर कुठे तोंडी आदेश चालू असतील आणि भेटीच्या वेळी जर ते निदर्शनास आलं तर तोंडी आदेशानं काम करणारे शिक्षक आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक हे दोघंही कारवाईला पात्र ठरतील. तुमचा पण शिक्षक केलाय ना? हा, तर ठीक आहे. माझ्याकडचे विषय संपलेत. बऱ्यापैकी आपले विषय आज कव्हर झालेत सगळे. सोमवारच्या मीटिंगसाठी सर्वांनी कृपया तयारीत राहा.
विकसित भारत संकल्प यात्रेचं वेळापत्रक ग्रुपवर शेअर केलेलं आहे. सर्व हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा सगळ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेला त्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून आपले फोटो घ्यायचे आहेत आणि ते आपल्या सन्मान्य केंद्र संचालकांच्याकडे शेअर करायचे. तर आता खरं तर 6:45 वाजले, जावळीची मीटिंग सुरू करायची आहे. त्यामुळं मीटिंग मी इथे थांबवते. आपले प्रश्नोत्तर घ्यायचे होते, पण जर काही शंका असतील तर कृपया मला व्हॉट्सअपला मेसेज करायला हरकत नाही. त्यानुसार आपण पुढे काम करूयात. तर आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असणारे माननीय भोसले सर, माननीय शिर्के सर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय केंद्र संचालक, सर्व सन्माननीय केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि आजची मीटिंग आपण इथे संपली असं जाहीर करूया. बोला मॅडम. हॅलो, बोला लवकर बोला, दुसरी मीटिंग चालू करायची. बोला मॅडम. शिक्षक आहेत ना, त्यांचा आम्हाला फोन लागत नाही. एक मुलगी तिथून आलेली आहे, प्लीज त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगा प्लीज. पळासरीचे मुख्याध्यापक बोलून घ्या त्यांच्याशी. शाळा कोणती? कन्याशाळा पाटण. कन्याशाळा पाटण पवार. हो, पाटणकर मॅडम देतो नंबर. देवकांत सर त्यांना बोलायला सांगा त्यांच्याशी. हा, नंबर देतो. हॅलो मॅडम. हा बोला सर. हा, सर्व मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपल्याला जे युजर आयडी पासवर्ड मुख्याध्यापकांना मिळालेले आहेत त्यांनी आज आणि उद्या पालकर साहेबांच्या मीटिंग पूर्वी आपल्या शाळेतल्या सहाय्यांची फक्त नेमणूक करू नये. कारण का आपला आकडा जर त्यांना आता कालच्या मीटिंग पेक्षा जर जास्त वाढलेला दिसला तरच ते आपल्याला सॉफ्ट कॉर्नर घेतील, नाही तर आपल्याला प्रत्येकाला सोमवारी आपल्याला जाब विचारतील. त्यामुळं आज उद्या प्रत्येक मुख्याध्यापकाने आपले हे नेमावेत, शिक्षक नेमावेत आणि शिक्षकांच्याकडून परत पुढचे जे हे आहेत सर्वेअर प्रत्येकाला नेमून घ्या आणि नंतर मग विद्यार्थी नेमून घ्या. पहिल्यांदा सर्वेअर नेमणूक झाली पाहिजे जेवढ्या सर्व शिक्षकांची आहे तेवढ्यांची. ही महत्वाची कळकळीची विनंती आहे. अगदी बरोबर आहे. बिसेस सर आभारी आहे हा विषय सांगितल्याबद्दल. मी आभार मानले होते तरी पण सांगते की सोमवारच्या मीटिंगला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. पालकर साहेब शाळा निहाय आढावा घेणार आहेत आणि तिथे तुम्हाला व्यवस्थित आढावा देता आला पाहिजे. कुणीही याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त आपला एकमेव तालुका आहे की इथे कुणावरही विनावेतनची कारवाई केलेली नाही, नोटीस दिलेल्या नाहीत आणि तरीही आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर भविष्यात पण ही वेळ येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या. ओके, सर्वांचे आभार. आपण थांबूया तिथे.